Hello Achievers, welcome to Achievers classes. Today we are going to see our Science 2. आपण Science 2 म्हणूया त्याला. काय Science 1, Science 2 असं काही तुम्हाला नाहीये, बट असं समजा तुम्ही ह्या इयर पासून की हा Science 2 आहे तुमचा चॅप्टर नंबर 6, दॅट इज नथिंग बट द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. सो हा बायोलॉजीचा पार्ट आहे. कोणाचा पार्ट आहे? बायोलॉजीचा पार्ट आहे. सो तुमचं जे होल टेक्स्टबुक आहे हे डिवायडेड इंटू द 3 पार्ट्स केलेले आहे. पहिला पार्ट आहे तुमचा फिजिक्सचा, एक पार्ट आहे तुमचा केमिस्ट्रीचा आणि एक पार्ट आहे तुमचा बायोलॉजीचा. बायोलॉजीमध्ये 2 सब्जेक्ट असतात, बॉटनी अँड झुलॉजी. ओके, तो नंतरचा भाग आहे, एवढं डोक्याला ताण घेऊ नका. सो आता हा आपण बायोलॉजीचा भाग बघत आहोत. ओके, सो या बायोलॉजीच्या भागमध्ये आपण काल काही बेसिक कन्सेप्ट बघितल्या होत्या. परत एकदा आपण थोडक्यामध्ये शॉर्टकटमध्ये रिकॉल करूया आणि आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, सो आपण काल शिकलो होतो अबाउट द सेल. कोणाबद्दल शिकलो होतो आपण? सेल बद्दल. सेल कोणाला म्हणायचं? द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट दॅट कॅनॉट बी फर्दर सब डिवायडेड. जो परत डिवाइड होत नाही, आपल्या शरीरातला सगळ्यात स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. ओके, सगळ्यात छोटूसा भाग त्याला आपण काय म्हणतो? सेल असं म्हणतो. ओके, सो हे सेल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून तयार होतो टिश्यू. हे खूप सारे टिश्यू, एकाच प्रकारचे टिश्यू एकत्र आल्यावर तयार होतं ऑर्गन. या ऑर्गन पासून तयार होते ऑर्गन सिस्टीम. ओके, आणि या ऑर्गन सिस्टीम्स खूप साऱ्या बऱ्याचशा ऑर्गन सिस्टीम्स एकत्र आल्या की आपली तयार होते बॉडी. आपण ऑर्गन सिस्टम बद्दल पण शिकलो होतो. ब्रेनशी रिलेटेड असणारी नर्वस सिस्टीम होती, हार्टशी रिलेटेड असणारी सर्क्युलेटरी सिस्टीम होती, लंग्सशी रिलेटेड असणारी रिस्पायरेटरी सिस्टीम होती, बोन्स. करेक्ट ना? लंग्स रेस्पिरेटरी सिस्टीमच ना, लंग्स मधनं ब्लड फ्लो होतं. सर्क्युलेटरी सिस्टीम नो, हार्ट इज रिलेटेड टू सर्क्युलेटरी सिस्टीम अँड लंग्स इज रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टीम. बोन्स इज रिलेटेड टू स्केलेटन सिस्टीम. बरोबर. किडनी इज रिलेटेड टू एक्सक्रिटरी सिस्टीम. सो ह्या सगळ्या सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत आणि म्हणून आपली बॉडी एक प्रॉपरली फंक्शन काम करते. एक्सक्रिटरी म्हणजे जे आपण रोज डेफिगेट करतो सकाळी. ओके, सो दॅट इज नथिंग बट द एक्सक्रिटरी सिस्टीम. आणि तुमचे जे ओसोफॅगस आहे, त्याच्यानंतर तुमचं स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, दॅट इज नथिंग बट द अगेन डायजेस्टिव्ह सिस्टीमचा तो एक भाग आहे. ठीक आहे, चला मग हे आपण काल बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण मोड ऑफ न्यूट्रिशन हा एक पॉइंट बघितला होता. येस ऑर नो? येस. मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये 2 प्रकारचे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. एक आहे ऑटोट्रॉप्स, ओके, आणि दुसरा आहे हेटेरोट्रॉप्स. ओके, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि हेटेरोट्रॉप्स म्हणजे जे फूड साठी दुसऱ्यांवर डिपेंडंट असतात. दुसऱ्यांवर म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया प्लांट्सवर डिपेंडंट असतात, त्यांना आपण काय म्हणतो? हेटेरोट्रॉप्स असं म्हणतो. ओके, सो ऑटोट्रॉप्स मध्ये काय येतील? सगळे प्लांट्स येतील. ओके, आणि हेटेरोट्रॉप्स मध्ये सगळे ॲनिमल्स येतील. ओके, सगळे प्लांट्स, टोटल सगळेच्या सगळे प्लांट्स पण ऑटोट्रॉप्स आहेत असं पण नाही. काही प्लांट्स हे हेटेरोट्रॉप्स सुद्धा आहेत. फूड साठी ते दुसऱ्यावर डिपेंडंट असतात, दुसऱ्या प्लांट्सवर डिपेंडंट असतात. ओके, सो हे काय झालं? हे झालंय मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याच्यानंतर सेलवरनं सुद्धा क्लासिफिकेशन्स होतात. हे आपण बघितलं होतं, युनिसेल्युलर आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं पण आपण बघितलेलं होतं. ओके, सो या सगळ्या आपण बेसिक कन्सेप्ट बघितल्या होत्या. नाव आता आपण जाणार आहोत क्लासिफिकेशनकडे, की या निसर्गामध्ये, नेचरमध्ये की खूप सारे ॲनिमल्स अवेलेबल आहेत, खूप सारे प्लांट्स अवेलेबल आहेत. ओके, मग यांचं क्लासिफिकेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. क्लासिफिकेशन का करायचं असतं? वर्गीकरण का करायचं असतं? बघा, आता उदाहरणार्थ, आता खूप सारे स्टुडंट्स आहेत. आपलं हे स्कूल आहे असं समजा, आणि ह्या स्कूलमध्ये मी सगळ्यांना एकत्र केलं. आता मला कसं समजेल की कोणता स्टुडंट फर्स्ट स्टँडर्डला आहे, कोणता स्टुडंट सेकंडला आहे, कोणता स्टुडंट फिफ्थला आहे, कोणता स्टुडंट 10th स्टँडर्डला आहे? हे कसं कळेल मला? ओके, सो दॅट मी काय सांगेल की आपण क्लासिफाय करूया. ही जी रो आहे, या रो मध्ये फर्स्ट स्टँडर्डची मुलं राहतील, या रो मध्ये सेकंड स्टँडर्डची, या रो मध्ये 3rd स्टँडर्डची मुलं, या रो मध्ये 10th स्टँडर्डची मुलं उभे राहतील.
आता काय होईल, जो तो ज्याच्या त्याच्या स्टँडर्ड प्रमाणे उभं राहील. आता मला क्लासिफाय करायला सोपं झालं का, मी काय म्हणेल हे सगळे 10वीचे मुलं आहेत. ओके, सो कोणताही स्टुडंट घेतला तर तो कोणत्या स्टँडर्डचा असेल, 10th स्टँडर्डचा असेल. इकडे जर मी घेतलं तर इकडे मला लक्षात येईल की हा किती स्टँडर्डचा असेल, 1st स्टँडर्डचा स्टुडंट असेल. सिमिलरली जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, लिव्हिंग थिंग्स आहेत, लिव्हिंग थिंग्स मध्ये मग सगळे येणार. प्लांट्स येतील, बॅक्टेरिया येतील, व्हायरस येतील, ह्युमन बिंग्स येतील, ॲनिमल्स येतील, सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स येतील. समजतंय तुम्हाला? ओके, सो यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे की कोण प्लांट्स मध्ये येणार आहे, कोण ॲनिमल्स मध्ये येणार आहे. मग देर आर वेगवेगळ्या प्रकारचे क्लासिफिकेशन सायंटिस्ट लोकांनी घडवून आणले. ओके, मग बघा की कोणकोणते बायोलॉजिस्ट होते. सगळ्यात पहिले होते अर्नेस्ट हॅकल. आता हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये पण मी सांगतो. अर्नेस्ट हॅकल, त्याच्यानंतर आलेत रॉबर्ट विटिकर आणि नंतर कार्ल हुज. या बायोलॉजिस्ट जे आहेत यांनी एक थेरीज, त्यांनी स्वतःच्या थेरीज मांडल्या, काही क्लासिफिकेशन्स मांडले. याच्यामधले सगळ्यात इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन जे आपल्याला हवं आहे ते कोणी केलंय रे, रॉबर्ट विटिकर यांनी केलंय. आणि रॉबर्ट विटिकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन आपल्याला दिलंय. 5 किंगडम म्हणजे काय रे, किंगडम म्हणजे काय की त्यांनी ग्रुप्स तयार केले. काय तयार केले, ग्रुप्स, आणि त्यांना नाव दिलं किंगडम. ओके, सो यांनी क्लासिफाय केलं ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू द ब्रॉड कॅटेगरीज कॉल्ड किंगडम. बघा, यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला एकेका कॅटेगरीमध्ये टाकलं आणि त्या प्रत्येक कॅटेगरीला त्यांनी काय नाव दिलं, किंगडम असं नाव दिलं. मग जे रॉबर्ट विटिकर आहेत यांनी किती क्लासिफिकेशन दिलंय, 5 किंगडम क्लासिफिकेशन दिले. म्हणजे त्यांनी 5 ग्रुप्स तयार केले. आपण काल त्यांची नावं सुद्धा बघितली होती. पहिला ग्रुप होता मोनेरा, त्याच्यानंतर प्रोटिस्टा, फंगी, ॲनिमेलिया आणि प्लांटी. असे 5 किंगडम त्यांनी दिले. मेजरली मोठा एकदम, की बघता बघता असं सांगितलं की हे मोनेरा ग्रुपमध्ये येतील, हे प्रोटिस्टा आहेत, त्याच्यानंतर फंगी, त्याच्यानंतर ॲनिमल साठी ॲनिमेलिया, प्लांट साठी प्लांटी. असं त्यांनी प्रॉपरली काय करून दिलं, आपल्याला ग्रुप्स तयार करून दिले. कोणी दिले रे, तर या रॉबर्ट विटिकर साहेबांनी आपल्याला ते करून दिलेलं आहे. सो प्रश्न विचारला जातो काय, की एमसीक्यू मध्ये असा प्रश्न विचारला जाईल की विच वन ऑफ द फॉलोइंग बॉटनिस्ट गिव्ह 5 किंगडम क्लासिफिकेशन. 5 किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिले, मग रॉबर्ट विटिकर. कोणी दिलंय, समजतंय सगळ्यांना? ओके, सो हे ते 5 किंगडम आहे. आता हे मी चित्राच्या स्वरूपात तुम्हाला ते किंगडम सारखं दाखवलंय, बट इट्स जस्ट नॉट लाईक अ किंगडम, इट इज अ ग्रुप. काय, हा ग्रुप आहे. सो पहिला किंगडम आहे मोनेरा, त्यानंतर आहे किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतर किंगडम फंगी, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया. बघा, इथे सगळे ॲनिमल्स तुम्हाला दाखवलेत, इथे सगळे प्लांट्स तुम्हाला दिसत आहेत, इथे किंगडम मध्ये सगळे फंगीज दिसत आहेत तुम्हाला, मशरूम्स दिसत आहेत मशरूम. ओके, मशरूम काय एक प्रकारचं फंगस आहे आणि आपण ते खातो, शरीरासाठी काय आहे, हेल्दी आहे. त्याच्यानंतर प्रोटिस्टामध्ये बघा तुम्हाला पॅरामेशियम सारखे ॲनिमल्स दिसत आहेत का या ठिकाणी. किंगडम मोनेरा मध्ये बॅक्टेरियाज वगैरे दिसत आहेत, सुडोमोनास वगैरे यासारखे बॅक्टेरियाज. ठीक आहे, सो या ठिकाणी आणखी दाखवलेले प्लांटी, फंगी, ॲनिमेलिया, प्रोटिस्टा आणि मोनेरा. These groups are formed on the basis of their cell structure. आता हे काल आपण सगळं शिकलेलो होतो, मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगितलं होतं की हे जे ॲनिमल्स आहेत, सॉरी हे सगळे लिव्हिंग्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, हे आपण कशाच्या बेसिसवर कंपॅरिझन केली. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मला जर वर्गांचं क्लासिफिकेशन करायचंय तर मी स्टँडर्ड नुसार करेल. 1st स्टँडर्डचे, 2nd स्टँडर्डचे, 3rd स्टँडर्डचे, 4th स्टँडर्डचे. आणखी जर मला मुलांमध्ये क्लासिफाय करायचं असेल तर मी काय सांगेल की टॉल स्टुडंटचा एक ग्रुप, शॉर्ट स्टुडंटचा एक ग्रुप, ज्यांचे हेअर्स स्ट्रेट आहेत त्यांचा एक ग्रुप, ज्यांचे हेअर्स कर्ली आहेत त्यांचा एक ग्रुप, किंवा जे गोरे ते या साईडला या, काळे या साईडला या. असं मी क्लासिफिकेशन करू शकतो की नाही? यस ऑर नो? यस ऑर नो? सो सिमिलर क्लासिफिकेशन या ठिकाणी केलंय, बट क्लासिफिकेशन करण्यासाठी काहीतरी मुद्दे पाहिजेत, पॉइंट्स पाहिजेत. जसा काळा गोरा, स्ट्रेट हेअर कर्ली हेअर, टॉल अँड शॉर्ट, बरोबर, पातळ मोठा माझ्यासारखा. येस ऑर नो? असे काहीतरी मुद्दे पाहिजेत. सो यांनी क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलं, तर पहिलं बेसिस होतं सेल स्ट्रक्चर. सेलचं स्ट्रक्चर कसं आहे,
मग आपण दोन सेल स्ट्रक्चर बघितले होते, एक बघितलं होतं प्रोकॅरियोटिक, एक बघितलं होतं युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, ज्यांच्या सेल आहे हे वेल डेव्हलप नाहीये, ज्यांचं सेल काय नाहीये, वेल डेव्हलप नाहीये, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये, न्यूक्लिओलस नाहीये, अदर सेल ऑर्गनेल्स नाहीयेत. युकॅरियोटिक म्हणजे ज्यांचं सेल कसं आहे, वेल डेव्हलप्ड आहे, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस दिसतो, मायटोकॉन्ड्रिया दिसतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसतं, मायटोकॉन्ड्रिया एनर्जी प्रोडक्शनचं काम करतं, गोल्गी कॉम्प्लेक्स दिसतात. जर ते प्लांटचं सेल असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेल वॉल दिसतं, अजून काय दिसतं, क्लोरोप्लास्ट दिसतं, व्हेरी गुड, कलर पिगमेंट्स दिसतात त्याच्यामध्ये. तो ह्या सेलला आपण म्हणणार डेव्हलप्ड सेल, आणि ती डेव्हलप्ड सेल ज्यांची असते ते युकॅरियोटिक्स म्हटलं जातं. त्या सेलला काय म्हटलं जातं, युकॅरियोटिक. तो प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असे दोन भाग पडतात, त्याला आपण सेल स्ट्रक्चर म्हणतो. मोड ऑफ न्यूट्रिशन बघितलं आपण, मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन काय, हेटेरोट्रॉफिक आहे की ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, लाईक प्लांट्स. आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय, जे अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंडंट असतात. फॉर एक्झाम्पल ऍनिमल्स, जेवणासाठी आपण कोणावर डिपेंडंट असतो, प्लांट्सवर, ऍनिमल्सवर. दूध मिळतं ऍनिमल्स पासून, एग्ज मिळतात चिकन पासून, चिकन मिळतं, मटन मिळतं, आपण ते खातो ऍनिमल्स पासून. सो फूड साठी आपण दुसऱ्यावर डिपेंडंट आहोत. सो दॅट आपल्याला काय म्हणणार आपण, हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स. ओके. त्याच्यानंतर सोर्स ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन मिळाले कुठून, सोर्स काय, प्लांट आहे की ऍनिमल आहे, हा पण सोर्स महत्वाचा आहे, याच्यावरनं सुद्धा क्लासिफिकेशन केलं जातं. ठीक आहे. बॉडी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, बॉडी ऑर्गनायझेशन कशी आहे याच्यावरनं, हे सगळे पॉइंट्स होते, या पॉइंट्स वरनं हे क्लासिफिकेशन करण्यात आलेले. खूप महत्वाचं क्लासिफिकेशन आहे, फिल इन द ब्लँक्स मध्ये हा विचारला जातो इन द फॉर्म ऑफ ऍक्टिव्हिटी. बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, दोन प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात. अकॉर्डिंग टू द सेल स्ट्रक्चरचा जर विचार केला तर काही ऑर्गॅनिझम्स हे प्रोकॅरियोटिक असतात, काही ऑर्गॅनिझम्स युकॅरियोटिक असतात. म्हणजे काय सर, त्यांच्या शरीरामध्ये जी सेल असते ही वेल डेव्हलप नसते, वेल डेव्हलप नसते, पण यांच्या शरीरामध्ये जी सेल असते ही वेल डेव्हलप्ड असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसतं, मायटोकॉन्ड्रिया दिसतो, गोल्गी कॉम्प्लेक्स दिसतात, सेंट्रिओल्स दिसतं, न्यूक्लियस मध्ये क्रोमॅटिड फायबर्स दिसतात, डीएनए असतो, आरएनए असतो. येस ऑर नो. सो अशा प्रकारच्या सेलला आपण काय म्हणतो, युकॅरियोटिक सेल. मग बघा, ज्यांच्याकडे प्रोकॅरियोटिक सेल असते अशांचं एकच ग्रुप आहे, एकच किंगडम आहे, आणि त्या किंगडमला काय म्हणायचं, मोनेरा. मग मोनेरामध्ये जेवढेही लिव्हिंग तुम्हाला दिसणार आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दिसणार आहेत, ते सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची सेल कशी असेल, मग आता सांगा मला. मोनेरामध्ये जेवढेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील त्यांची सेल कशी असेल, नॉट डेव्हलप, म्हणजेच कशी असेल, प्रोकॅरियोटिक असेल. मग आता समजलं, जर एखादा ऑर्गॅनिझम हा मोनेरा ग्रुप मध्ये आला तर आपण त्याची सेल कशी सांगणार, प्रोकॅरियोटिक सांगणार. ओके. सो युकॅरियोटिक मध्ये अगेन आपण डिवाइड होतो इनटू द टू पार्ट्स, दॅट इज नथिंग बट द युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. आता काही ऑर्गॅनिझम्स किंवा काही प्लांट्स हे एकाच सेलचे असतात, एकच सेल, त्यांची बॉडी संपली. आपण एकच सेलवर आहोत का, नाही. आपल्या शरीरामध्ये मिलियन्स, बिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ सेल आहेत. किती सेल आहेत, मिलियन्स, बिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ सेल आपल्या बॉडीमध्ये आहेत, बरोबर. म्हणून आपल्याला काय म्हणतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता जे युनिसेल्युलर आहेत अशामध्ये परत एकच ग्रुप येतो, एकच किंगडम येतं, आणि त्या किंगडमचं नाव काय आहे, प्रोटिस्टा. आता मल्टीसेल्युलर मध्ये पण दोन भाग पडतात, एक विथ सेल वॉल, दुसरे विदाउट सेल वॉल. बॉडी स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर हा एक पॉइंट बघितला ना आपण लास्टला, बघा. अँड बॉडी ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये काय, कोणाकडे सेल वॉल आहे आणि कोणाकडे सेल वॉल नाहीये. कालच आपण बघितली आपली सेल, आपल्या सेलमध्ये सेल वॉल होता का, नाही. फक्त एक काय होता, आउटर सेल मेम्ब्रेन होता. सेल मेम्ब्रेनचं काय काम आहे, प्रोटेक्शन करणे, आपल्या सेलचं प्रोटेक्शन करणे. जसं भिंती आहे तिथे, या भिंती आपलं प्रोटेक्शन करतात की नाही, ऊन, वारा, पाऊस पासून आपलं प्रोटेक्शन करतात. सिमिलरली
सेल मध्ये एक आउटर कव्हरिंग असते, त्या कव्हरिंगला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन. काय म्हणतो आपण त्याला? जसं असं बघितलं होतं, ही काय रे? सेल मेम्ब्रेन आहे, याच्या आतमध्ये असतो न्यूक्लियस, इथे असतं सगळं सायटोप्लाझ्मा भरलेलं, यांना एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो, अँड सो ऑन. समजलं? ओके, चला मग आता ज्या प्लांटच्या सेल आहेत, त्या प्लांटच्या सेलमध्ये काय असतं रे? सेल वॉल असतो. काय असतं? आणि सेल वॉलच्या आतमध्ये त्यांची काय असते? सेल असते. सेल वॉल बघा, सगळ्यात बाहेर काय रे? सेल वॉल आहे. सेल वॉलच्या आतमध्ये काय आहे? सेल मेम्ब्रेन आहे. आणि सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये मग सायटोप्लाझम आहे, आतमध्ये त्यांचा न्यूक्लियस आहे, आणि वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्यांच्याकडे पण आहे, आपल्याकडे पण आहे. मायटोकॉन्ड्रिया त्यांच्याकडे पण आहे, आपल्याकडे पण आहे. त्याचा फक्त एक महत्वाचा डिफरन्स काय, की सेल वॉल त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे सेल वॉल नाही. आणि क्लोरोप्लास्ट त्यांच्याकडे आहेत, प्लांट्सकडे, आपल्याकडे क्लोरोप्लास्ट नाही. नाही तर आपण पण कलरफुल राहिलो असतो. जर झॅन्थोफिल नावाचं पिगमेंट जर आपल्या बॉडीमध्ये राहिलं असतं तर आपण पिवळ्या रंगाचे दिसलो असतो. जर कॅरोटीन नावाचं पिगमेंट आपल्या शरीरामध्ये राहिलं असतं तर आपण नारंगी ऑरेंज कलरचे दिसलो असतो. बीटासिन नावाचं जर पिगमेंट आपल्या शरीरामध्ये राहिलं असतं तर आपण बीट सारखे रेड रेड दिसलो असतो. ओके, मग समजा हिच्या शरीरात बीटासिन आहे तर ही रेड दिसेल, हिच्या शरीरामध्ये जर झॅन्थोफिल आहे तर ही पिवळी दिसेल, हिच्या शरीरामध्ये जर काय राहिलं आता कॅरोटीन तर ही नारंगी दिसेल, आणि एखाद्याच्या शरीरामध्ये मग मेलॅनिन खूपच येतं मग तो काळा दिसेल. येस ऑर नो? समजतंय का? पण आपल्या शरीरामध्ये हे पिगमेंट्स नाही आहेत, क्लोरोप्लास्ट नाही आहे, आणि सो दॅट आपण कलरफुल नाही आहेत. दोनच रंग आहेत, एक काळा आणि एक गोरा. पण त्याच्यामध्ये व्हरायटीज असतात. त्याच्यामध्ये काय असतात? व्हरायटीज. मग व्हरायटीज कशा? एखादा असेल तर एकदम डार्क काळा असेल, एखादा असेल तर एकदम गोरा असेल, मग एक माझ्यासारखा निमवर्गीय असेल. ओके, मग तो एकदम गोरा, मी एक मध्यम गोरा, याच्यामध्ये पण एक गोरा असेल, मी एकदम गोरा नाहीये पण माझ्यापेक्षा एकदम काळा आहे, त्याच्यामध्ये पण एखादा काळा असेल. या व्हरायटीज आहेत, आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. आपण परत मुद्द्यावर येऊया, की काही ऑर्गॅनिझम्स कडे सेल वॉल आहे, काहींकडे सेल वॉल नाहीये. मग सेल वॉल कोणाकडे? तर सेल वॉल आहे प्लांट्स कडे आणि फंगीज कडे. ओके, प्लांट्स कडे आणि फंगीज कडे. मग आता प्लांट्स काय रे? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, बरोबर आहे की नाही? कोणत्या कोणत्या रिॲक्शन थ्रू? कोणती रिॲक्शन सांगितली होती मी? फोटोसिंथेसिस. व्हेरी गुड. कोणती रिॲक्शन? फोटोसिंथेसिस. प्लांट काय करतात? हवेमधला कार्बन डायऑक्साईड घेतात, रूट्स थ्रू वॉटर ऍब्सॉर्ब करतात, आणि सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये काय तयार करतात? ग्लुकोज तयार करतात, फूड तयार करतात. यस ऑर नो? त्याच्यातनं त्यांना एनर्जी मिळते. उरलेलं फूड ते फ्रूटच्या भाषेमध्ये स्टोअर करून ठेवतात, ते फ्रुट्स आपण खातो, आपल्याला एनर्जी मिळते. असो. सो काही जे प्लांट्स आहेत, सॉरी काही ज्यांना सेल वॉल आहेत असे दोन आहेत, एक आहे प्लांटी आणि दुसरं किंगडम आहे फंगी. आता प्लांटींना टाकलेले ऑटोट्रॉप्स मध्ये आणि फंगीजला टाकलेले कशामध्ये? आता हे जे फंगीज आहेत ना, हे जनरली बघा, एखादी घरामध्ये तुमची मॉइस्ट भाकर असेल, भाकर, चपाती, ब्रेड, व्हॉट एव्हर इट मे बी, असं 3-4 दिवस बाहेर पडू द्या, त्याच्यावर ग्रे ग्रे कलरचं अशी जाळी 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 तयार होते. बघितलंय का तुम्ही? त्याला आपण काय म्हणतो? फंगस. अजून फंगस कुठे डेव्हलप होतं? आपल्या बॉडीवर पण फंगस डेव्हलप होतो. आपल्याला इचिंग होते, असं गोल गोल मार्क्स दिसतात, त्याला रिंगवर्म्स म्हणतो. हे काय? मग आपण म्हणतो की दात, खाज, खुजली, बरोबर? हे काय? फंगल इन्फेक्शन म्हणतो आपण. काय म्हणतो? फंगल इन्फेक्शन झालं म्हणजे काय? कशाची डेव्हलपमेंट झाली? फंगी. फंगी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, मग ते ब्रेडवर जमा होते ती फंगस, आणि ब्रेडमध्ये जे न्यूट्रिएंट्स आहे हे काय करते? ऍब्सॉर्ब करते आणि तिचं जीवन ती चालवते. सिमिलरली सर, मग आपल्या बॉडीवर पण न्यूट्रिएंट्स आहेत का? आहेत. ओके, सो आपल्या बॉडीमधनं पण ते काय करतात? न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करतात आणि त्यांचं अन्न मिळवतात. ते मग ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, बाय फोटोसिंथेसिस रिॲक्शन, आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? हेटेरो. आता सिमिलरली विदाऊट सेल वॉल वाले कोण आहेत रे? मग सगळे ॲनिमल्स, त्याला आपण म्हणतो ॲनिमेलिया.
तो कोणत्या ग्रुपमध्ये येणार आहेत? ॲनिमेलिया ग्रुपमध्ये येणार. मेल्या नाही, ॲनिमेलिया. ओके, चला मग आता वन बाय वन बघूया. सगळे किंगडम्स आपण वन बाय वन डिस्कस करूया. सर हे आम्हाला आहे का? नाहीये, बट हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला नेक्स्ट इयर साठी. तुम्हाला 10th 11th मध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. 10th मध्ये नाही पण 11th मध्ये. बघा हे मोनेरा किंगडम मधले जे ऑर्गॅनिझम्स आहे, डू नॉट हॅव अ डिफाइंड न्यूक्लियस ऑर ऑर्गनेल्स. ऑलरेडी बघितलं आपण, ऑलरेडी बघितलं होतं. वेल डिफाइंड न्यूक्लियस नाहीये त्यांच्याकडे, म्हणजे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नाहीये. न्यूक्लियस कुठं असतं सर? तर न्यूक्लियस असतं सेलमध्ये. सेलच्या आतमध्ये असतं का बाहेर असतं? आतमध्ये असतं. आणि ऑर्गनेल्स पण नाहीयेत. ऑर्गनेल्स म्हणजे आपण काल बघितले होते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यानंतर इथे बघितलं होतं मायटोकॉन्ड्रिया, सेंट्रिओल्स, गोल्गी कॉम्प्लेक्स. हे बघितलं होतं. याच्या आतमध्ये असतो डीएनए, आरएनए. हे नाहीये याच्याकडे. एवढे ऑर्गनेल्स याच्याकडे नाहीयेत, वेल डेव्हलप नाहीये. आणि म्हणून याला आपण काय म्हटलं होतं रे सर? याला आपण म्हटलं होतं प्रोकॅरियोटिक सेल. काय म्हटलं होतं? ओके. और काय? डू एनी देम शो मल्टीसेल्युलर बॉडी डिझाईन. मल्टीसेल्युलर बॉडी डिझाईन सुद्धा त्यांच्याकडे नाहीये. समजतंय का? मग बघा हे सगळे बॅक्टेरियाज विक्टेरियाज हे याच्यामध्ये येतात. सम ऑफ देम हॅव सेल वॉल वाईल सम डू नॉट. आता यांच्यामध्ये जे काही ॲनिमल्स आहे, सॉरी जे लिव्हिंग थिंग्स आहेत, यांच्याकडे सेल वॉल आहे, काहींकडे सेल वॉल पण नाहीये. बघा हा बॅक्टेरिया दिसतोय, याच्याकडे सेल वॉल प्रेझेंट आहे. येस ऑर नो? मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे? यांना अन्न कुठून मिळतं? मग ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का ते अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंडेंट असतात? तर हे काय? मोड ऑफ न्यूट्रिशन ऑफ ऑर्गॅनिझम्स इन दिस ग्रुप कॅन बी आयदर बाय सिंथेसायझिंग देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न, काही जण मोनेरा ग्रुप मधले काही जण स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. काही ते हेटेरोट्रॉप सुद्धा आहे, म्हणजे त्यांचं अन्न ते एन्व्हायरमेंट मधनं सुद्धा मिळवतात. समजलं तुम्हाला? म्हणजे काही हेटेरोट्रॉप्स आहेत, काही ऑटोट्रॉप्स आहेत. पहिलं सगळ्यात पहिलं बघितलं सेल स्ट्रक्चर कसं होतं त्यांचं, प्रोकॅरियोटिक सेल. दुसरा मुद्दा आपण बघितला की त्यांच्याकडे सेल वॉल काही जणांकडे आहे, काही जणांकडे सेल वॉल नाहीये. तिसरा मुद्दा आपण काय बघितला? काही ऑटोट्रॉप्स आहेत, काही हेटेरोट्रॉप्स आहेत. हे कोणाबद्दल बघतोय आपण? मोनेरा ग्रुप बद्दल. मग कोण कोण येतं या मोनेरा ग्रुपमध्ये? बॅक्टेरिया येतं, ब्ल्यू ग्रीन अल्गी. आता अल्गी तुम्हाला माहिती आहे, अल्गी कुठे असते? वॉटरवर असते. कोणत्या कलरची असते? ग्रीन. जनरली तुम्ही ग्रीन कलरची बघितली, ब्लू कलरची बघितलेली नाही. 3 प्रकारच्या अल्गीज असतात. एक ब्लू अल्गी, ग्रीन अल्गी आणि रेड अल्गी. अशा 3 अल्गीज असतात. त्याच्यामधली ही जी ब्लू ग्रीन वाली आहे ही काय करते रे? फोटोसिंथेसिस रिॲक्शन करते. मग आपण बघितलं होतं ना की मोनेरा ग्रुप मधले काही जण ऑटोट्रॉपिक आहेत. मग ऑटोट्रॉपिक वाले कोण आहेत रे? ब्लू ग्रीन अल्गी. आता बॅक्टेरिया स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं का? जर बॅक्टेरिया स्वतःचं अन्न स्वतः तयार करत राहिली असती तर ती आपल्या शरीरात आली असते का बॅक्टेरिया? नाही. आणि आपल्या शरीरात आले नसते तर आपण आजारी पडलो असतो का? नाही. सायनोबॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्मा हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? तुमच्या मोनेरा ग्रुपचे एक्झाम्पल्स आहेत. बघा हे बॅक्टेरिया या ठिकाणी दिसतंय तुम्हाला ब्लू ग्रीन अल्गी. हे आहे तुमचे सायनोबॅक्टेरिया आणि हे आहे तुमचे मायकोप्लाझ्मा. ओके. हे अंडर मायक्रोस्कोपच दिसतं. याच्यामध्ये फक्त तुम्हाला अल्गी डोळ्यांनी दिसते, बाकी हे सगळे जे आहेत हे तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाहीत. हे कशात बघावे लागतात? मायक्रोस्कोप मध्ये. ओके. समजलं? काय बाबा काही झाले का दुःख तुला? हात काढा. गेले कोणी? आहे, मी इथे आहे अजून. दुःख झालं असेल, गेला असेल. अल्लाह मियाँ को प्यारे हो गए है ना. इकडे लक्ष द्या. चला सेकंड किंगडम बघूया. प्रोटिस्टा. कोणता? बटिस्टा नाही, प्रोटिस्टा. ओके. चला प्रोटिस्टा ग्रुप आपण बघितलं होतं की त्यामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे 2 भाग केलेले होते. सगळ्यात पहिलं बघितलं होतं की आपण डिवायडेशन कसं केलं होतं? इकडे होतं प्रोकॅरियोटिक, इकडे होतं युकॅरियोटिक. आणि युकॅरियोटिक मध्ये परत 2 भाग केलेले होते, एक युनिसेल्युलर आणि एक होते मल्टीसेल्युलर. आता हे जे प्रोटिस्टावाले
हे प्रोटिस्टावाले कोणत्या सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत रे? युनिसेल्युलर आहेत, बट त्यांची सेल कशी आहे रे? युकॅरिओटिक सुद्धा आहे. युकॅरिओटिक म्हणजे काय म्हणता येईल रे? वेल डेव्हलप्ड आहे. आणि युनिसेल्युलर म्हणजे काय? सिंगल सेल. त्यांचं शरीर म्हणजे एकच सेल. झालं, संपलं शरीर आहे त्यांचं. त्यांच्या शरीरामध्ये आता काय आहे रे? न्यूक्लियस वगैरे सगळं आहे. ओके, सो हे कोणत्या ग्रुपमध्ये येतात? प्रोटिस्टामध्ये. बघा हा पॅरामेशियम आहे, दिसतंय पॅरामेशियम तुम्हाला? ओके, मराठीमध्ये त्याला चप्पल कृमी म्हणतात. अमिबा, हा तुमचा मेरा प्यारा अमिबा दिसतंय. युग्लिना, पॅरामेशियम, युग्लिना, अमिबा, हे तिन्ही काय आहेत? युनिसेल्युलर आहे. बघा ही एकच सेल आहे, दिसते एकच सेल. आणि हा काय आहे? न्यूक्लियस आहे. इथे पण ही एकच सेल आहे, हा काय? न्यूक्लियस आहे. ही पण एकच सेल आहे, हा काय? बघा न्यूक्लियस. आणि बाकी सेल ऑर्गनेल्स पण त्याच्याकडे आहेत, खूप सारे बघा सेल ऑर्गनेल्स दिसत आहेत तुम्हाला. ओके, म्हणजे वेल डेव्हलप्ड आहे. हा, असं नाही की सेल फक्त अशीच असते. हा, तुम्ही म्हणाल नाही तर सेल सर अशीच असते फक्त, ही सेल नाहीये. ओके, त्याच्याकडे ती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याला पाहिजे तसं तो स्ट्रक्चर बनवू शकतो त्याच्या बॉडीला. त्याला सुडोमोनास असं म्हणतात. काय म्हणतात? सुडोमोनास. म्हणजे त्याला पाहिजे तसं तो स्ट्रक्चर बनवू शकतो. त्याच्या कॅटेगरीला काय म्हणतात? सुडोमोनास. ओके, ठीक आहे, समजलं. पुढे बघा, सम ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स यूज अपेंडेजेस सच ॲज हेअर लाईक सिलिया, वाईप लाईक फ्लॅजेला फॉर मुव्हिंग अराउंड. बघा आता अपेंडेजेस म्हणजे मूव्ह करण्यासाठी. आता उदाहरणार्थ जो हा होता अमिबा, या ठिकाणी बघितलं आपण अमिबा, बघा हे त्याला दिसतात अपेंडेजेस, हे मूव्ह करण्यासाठी. ओके, सिमिलरली आता आपण या ठिकाणी बघूया. बघा हा जो पॅरामेशियम आहे, याला हा सिलिया लाईक स्ट्रक्चर दिसतंय का? जसं आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला देवाने काय दिलेत रे? पाय दिलेले, तसे यांना काय दिलेले? हे सिलिया दिलेले. किंवा हा जो ह्याला असं फ्लॅजेला लाईक स्ट्रक्चर दिसतंय का? हे कशासाठी कामामध्ये येतं? त्यांना स्विम करण्यासाठी, पोहण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. समजतंय का तुम्हाला? सो ह्याला आपण काय म्हणतो? फ्लॅजेला असं म्हणतो. काय म्हणतो? आणि हे जे दिसतंय हे बारीक बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर, याला काय म्हणतो आपण? सिलिया असं म्हणतो. ओके, दिस इज यूज फॉर द लोकोमोशन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. आता त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे रे? काही ऑटोट्रॉपिक आहेत, काही हेटेरोट्रॉपिक आहेत. काही जण स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, काही जण करत नाही. समजलं का? एक्झाम्पल बघा, युनिसेल्युलर अल्गी. आता हे जे अल्गी आहेत हे कशामध्ये येतात? ऑटोट्रॉपिक मध्ये. हे युनिसेल्युलर आहेत. समजतंय ना? हा, त्याच्यानंतर डायटम्स अँड प्रोटोझोआस. ओके, सो हे अल्गी आहेत, डायटम्स आहेत, आणि हे प्रोटोझोन्स. प्रोटोझोन्स म्हणजेच कोण रे? अमिबा. ओके, सगळ्यात पहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर प्रोटोझोआ मधला कोणी येत असेल, ओके, सो तो कोण आहे? हा अमिबा. ओके, त्याच्यानंतर फंगस. तुम्हाला सांगितलंय ईस्ट, जे ईस्ट आहे, आपण ईस्ट वापरतो ना, कशामध्ये वापरतो ईस्ट? हा, पिझ्झा बेस बनवण्यासाठी, किंवा काही जण इडली डोसामध्ये पण त्याचा यूज करतात. फर्मेंटेशनची प्रक्रिया ज्या ठिकाणी असते, कोणती प्रक्रिया? फर्मेंटेशनची प्रक्रिया ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी जनरली आपण कशाचा यूज करतो? बघा या ईस्टचा. आणि ईस्ट हे एक प्रकारचं काय आहे? फंगस आहे. मग जस्ट इमॅजिन, फंगस आपण खातो. ओके, बट असं नाही की प्रत्येक फंगस आपल्यासाठी हार्मफुलच आहेत. सगळे फंगीज आपल्यासाठी हार्मफुलच आहेत असं आहे का? मशरूम, तुम्ही तर ऑर्डर करतात मशरूम, जेवायला गेल्यावर मशरूम प्लेट सांगतात, मशरूम डिश 700 रुपये 800 रुपये महाग असते, 1200-1300 रुपये किलो आहे मशरूम, आहे की नाही? मग काय? एक प्रकारचं फंगी, आणि ते कसं आहे? हेटेरोट्रॉपिक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. हेटेरोट्रॉपिक आहेत, हे प्युअरली हेटेरोट्रॉपिक आहेत. प्युअरली हेटेरोट्रॉपिक. प्युअरली सांगण्याचं तात्पर्य काय? की हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, बिलकुलच नाही. जसं आपण आपलं अन्न तयार करू शकत नाही. सो वी आर हेटेरोट्रॉपिक. सिमिलरली हे जे मशरूम्स आहेत किंवा हे जे सगळे फंगीज आहेत, हे फंगी कशामध्ये येतात? हेटेरोट्रॉपिक्स मध्ये येतात.
जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. शिवाय त्यांची सेल कशी आहे रे, युकॅरियोटिक सेल आहे. बघा मशरूम जनरली कशावर उगवतं माहितीये का तुम्हाला? शेण असेल, शेण, हा झाडाच्या आजूबाजूला वेस्ट मटेरियल आहे, जे घाणेरडे मटेरियल्स असतात, अशा मटेरियलवर मशरूम उगवतं. ते तसंच उगवावं लागतं तरच ते उगवतं. बट त्याच्यामध्ये खूप हाय प्रोटीन्स असतात, ते खूप शरीरासाठी युजफुल असतं. मशरूम आपण खातो. ओके, ठीक, वॉश केलेलं असतं ते, काय साफ करून. ठीक आहे. सो बघा, दे यूज अ डिकेइंग ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिक मटेरियल. डिकेइंग म्हणजे सडलेलं, जे डिके झालेलं मटेरियल आहे, अशाच मटेरियलवर ते उगवतं. आणि त्या मटेरियलचा, ऑर्गॅनिक मटेरियलचा यूज काय करतं ते, ऍज अ फूड म्हणून, अँड देअरफॉर कॉल्ड ऍज अ सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफाइट्स म्हणजे काय, जे डेड डिकेइंग ऑर्गॅनिझम वर जगतात त्यांना आपण काय म्हणतो, सॅप्रोफाइट्स. बरेचसे बघा बॅक्टेरियाज आहे, एखादा कुत्रा मेला की तिथे आळ्या तयार होतात, त्या वळवळणाऱ्या आळ्या, आणि त्या काय करतात, ते सगळं खातात, सडवतात, आणि मग त्याचा वास येतो बाहेर, येतो की नाही आपल्याला. तो ते सुद्धा जे ऑर्गॅनिझम्स आहेत, ते ऑर्गॅनिझम्स कशामध्ये येतात रे, सॅप्रोफाइट्स मध्ये येतात. कशामध्ये येतात, सॅप्रोफाइट्स मध्ये येतात. ओके, बट दे आर युजफुल, आपल्यासाठी ते युजफुल आहेत. उदाहरणार्थ तुम्ही इमॅजिन करा, जर एखादा कुत्रा मेला आणि या ऑर्गॅनिझम्सने त्यांना जर डिकेच केलं नाही, सडवलंच नाही, तर रे तो कुत्रा तसाच फुगून पडेल कितीतरी दिवस. अशा कितीतरी डेड बॉडीज मग तुम्हाला आतापर्यंत दिसल्या असतात. जगामध्ये लाखो करोडो कुत्रे मेले असतील की नाही, त्यांच्या डेड बॉड्या जर सडल्याच नसत्या तर आता त्यांचा ढीग लागला असता. येस ऑर नो? आता निश्चय कुत्रेच आहेत का, खूप सारे अॅनिमल्स आहेत, त्यांचा सगळ्यांचा ढीगच पडला असता जर ते डिके झाले नसते तर. सो दॅट्स वाय सॅप्रोफाइट्स आर लॉट्स ऑफ इम्पॉर्टन्स इन आवर एन्व्हायरमेंट. ते काय करतात, डिके करण्याचं काम करतात. आणि हे सगळे कशामध्ये येतात, मग फंगीज मध्ये येतात. मेनी ऑफ देम हॅव द कॅपॅसिटी टू बिकम द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ॲट अ सर्टन स्टेजेस ऑफ लेव्हल. ओके, ते जाऊ द्या, ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही. सेल वॉल कसं, टच कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. यांची जी सेल वॉल आहे, एवढंच लक्षात ठेवा, यांची जी सेल वॉल आहे, ही सेल वॉल कशापासून बनलेली आहे, कायटिन पासून बनलेली आहे. ओके, एक्झाम्पल काय बघा, ईस्ट आणि मशरूम्स. मशरूम पण माहिती आहे तुम्हाला, तुमचे आवडते मशरूम. ओके, हे कशामध्ये येतात, फंगी. आता इथे एक महत्वाचा आहे अजून, हा एक, ज्याला काय लायकेन नाव आहे याचं. याचं काय नाव आहे, लायकेन. हे लायकेन आपण लास्ट इयरला कुठे बघितलं होतं, आठवतं का तुम्हाला जरा? झाडावर असं येतं ते, बट ते कुठंतरी कोणत्या तरी चॅप्टर मध्ये यूज केलं होतं. याचा यूज काहीतरी केला होता आपण लायकेनचा, ऍसिड आणि बेस आयडेंटिफाय करण्यासाठी. लिटमस पेपरच्या फॉर्मेशन मध्ये आपण काय यूज करतो, हा लायकेन यूज करतो. ओके, सो हा लायकेन पण काय, एक फंगी आहे. बघा याप्रमाणे तो प्लांटवर पॅचच्या फॉर्म मध्ये येतो. ओके, आणि नंतर मग आता जे आपण चॅप्टर आज शिकणार आहोत त्या चॅप्टरशी रिलेटेड फॅक्टर आहे प्लांटी. कोणता किंगडम, प्लांटी किंगडम. सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे युकॅरियोटिक सेल आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन काय, स्वतःचे स्वतः अन्न तयार करतात, ऑटोट्रॉपिक आहेत. युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. ओके, आलं लक्षामध्ये. आणि सेल वॉल त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. बघा ही जी आउटरला दिसते तुम्हाला, ही काय रे, सेल वॉल आहे. ओके, मल्टीसेल्युलर आहे, युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे बघा त्यांची सेल वेल डेव्हलप आहे. सेल मेम्ब्रेन दिसतंय, न्यूक्लिओलस, न्यूक्लियस, व्हॅक्युओल्स आहेत, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, क्लोरोप्लास्ट आहे, लायसोसोम आहेत, मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम्स आहेत, सगळं आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पण आहे आणि सेल वॉल पण आहे. सगळे सेल ऑर्गॅनिल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, युकॅरियोटिक सेल. समजतंय तुम्हाला सगळ्यांना? ओके, दे आर ऑटोट्रॉप्स अँड यूज द क्लोरोफिल फॉर द फोटोसिंथेसिस. ते काय करतात रे, त्यांच्यामध्ये बघा हे क्लोरोफिल आहेत. सो सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. या रिएक्शनला आपण काय म्हटलं होतं काल, फोटोसिंथेसिस असं म्हटलं होतं. ओके, दॅट्स ऑल प्लांट्स आर इन्क्लुडेड इन दिस ग्रुप. हे सगळे जे प्लांट्स आहेत हे कशामध्ये येतात, ऑटोट्रॉप्स मध्ये येतात. बघा हे मस्तपैकी ग्रीन वाले सगळे प्लांट्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये खूप सारी डायव्हर्सिटी आहे. ती डायव्हर्सिटीज आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायची
आहे. ओके, आता याच्यामध्ये क्लासिफिकेशन आपण करणार आहोत. तर कशावरनं क्लासिफिकेशन करणार, की काही प्लांट्स आहेत त्यांना फ्लावर्स येतात, काही प्लांट्सला फ्लावर येत नाहीत, काहींमध्ये सीड्स असतात, काहींमध्ये सीड नसतात, काहींचं सीड क्लोज्ड असतं, काहींचं सीड ओपन असतं. काही जे लिव्हिंग प्लांट्स आहेत, या प्लांट्स मध्ये बघा तुम्हाला दिसतं, काय काय दिसतं. जनरली प्लांट्स म्हटलं की तुम्हाला काय काय लक्षात येतं, सर आम्हाला काय दिसतं, सगळ्यात खाली असतं रूट्स, जमिनीच्या खाली स्टेम असतं, ब्रांचेस असतात, त्याला लीव्स दिसतात, त्याला फ्रुट्स येतात, फ्रुटच्या आतमध्ये व्हेरी गुड फ्लावर्स असतात, फ्रूटच्या आतमध्ये सीड असतं, असतं की नसतं. काही प्लांट्स असे पण असतात की ज्यांना रूट पण नाहीये, लीव्स पण नाहीये, फ्लावर्स पण नाहीयेत, बरोबर, काहीच नाहीये. सो असे पण प्लांट्स आहेत. असे कॅक्टसला जरी स्टेम नाहीये, हे नाहीये, बट त्याला रूट्स आहेत. ओके, सो त्याच्यावरनं पण क्लासिफिकेशन पडतं. सो हे सगळं क्लासिफिकेशन आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे आणि हे ॲनिमेलिया जे आहे हे आपल्याला नेक्स्ट इयरला शिकायचं आहे. ओके, सगळे ॲनिमेलिया काय आहेत रे तुमचे, हेटेरोट्रॉप्स आहेत. सगळे ॲनिमल्स काय आहेत, हेटेरोट्रॉप्स आहेत. तो सगळ्यात महत्वाचं आपण काय रिवाइज करूया. आपण बघायचंय, आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचंय किंगडम प्लांटी. ओके, ज्याच्यामध्ये एक प्रश्न मला पडलेला आहे, विच आर द स्पेशल सेल ऑर्गनेल दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल सेल. प्लांट सेल आणि ॲनिमल सेलला डिफरन्शिएट करणारा महत्वाचा असा कोणता मुद्दा आहे की ज्याच्यामुळे प्लांट सेल सेपरेट होतात, ॲनिमल सेल सेपरेट करू शकतो. सेल वॉल. व्हेरी गुड. सो आन्सर काय त्याचं, सेल वॉल. की सेल वॉल हा एक असा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे काय होतं, प्लांट सेल्स मध्ये सेल वॉल आहे, ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नाहीये. सेल वॉल सेल्युलोज पासून बनलेली असते. ओके, कशापासून बनलेली असते, सेल्युलोज पासून. आपल्या शरीरामध्ये सेल वॉल नाहीये. आता सम की पॉइंट्स बघूया आपण. प्लांट किंगडम दॅट डिफर्स देम फ्रॉम द अदर्स. वेगळ्यांपासून काय डिफरंट आहे त्यांच्यामध्ये, प्लांट्स मध्ये काय असं विशेष भाग आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय, द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉप्स. हे सगळे काय आहेत रे, ऑटोट्रॉपिक नेचरचे. इथून आता तुमच्या चॅप्टरची सुरुवात झालेली आहे. सो तुम्ही आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघू शकतात. आतापर्यंतची माहिती ही सगळी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन होती. समजलं का, जे आपण लास्ट इयरला शिकलेलो आहोत हे सगळे ग्रुप शिकलेलो आहोत. ठीक आहे. सेकंड आहे काय, प्लांट्स हॅव युकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल. सेल वॉल आहे रे त्यांच्याकडे, येस ऑर नो. युकॅरियोटिकचा अर्थ तुम्हाला माहिती नाही असं आहे का, माहितीये. ऑटोट्रॉप्स म्हणजे काय हे पण माहितीये, म्हणजे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. युकॅरियोटिक म्हणजे त्यांची सेल वेल डेव्हलप्ड आहे बघा, सगळी आहे त्याच्या सेलमध्ये सगळं आहे. ठीक आहे. प्लांट्स परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. ही पण एक विशिष्ट भाग आहे. फोटोसिंथेसिस रिएक्शन आपण करू शकतो का, करू शकतो. मी जातो उद्या आणि असं कार्बन डायऑक्साईड घेतो आणि असं उन्हात उभा राहतो, पाणी पण पिऊन घेतो आणि म्हणतो धू, चला फोटोसिंथेसिस रिएक्शन होईल का, होईल फोटोसिंथेसिस रिएक्शन, नाही होणार का. व्हेरी गुड, कारण आपल्या बॉडीमध्ये क्लोरोफिल नाहीये. क्लोरोफिल कोणाकडे, प्लांट्स कडे. आणि म्हणूनच प्लांट्स काय करू शकतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, आपण करू शकत नाही. ठीक आहे. सो ही खास बात आहे त्यांच्यामध्ये आणि म्हणून ते काय करतात, फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. ही फोटोसिंथेसिसची रिएक्शन कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल काय होईल, C6H12O6 म्हणजे काय तयार होईल रे, ग्लुकोज. आणि ते ग्लुकोज आपण खातो आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. शिवाय बघा ऑक्सिजन सुद्धा बाहेर सोडला जातो, तो ऑक्सिजन आपल्यासाठी युजफुल आहे, आपण तो ऑक्सिजन घेतो आणि म्हणूनच आपण जिवंत आहे. आपल्याला जिवंत राहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे. ठीक आहे. प्लांट्स प्रोव्हाइड फूड फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही पण एक खास बात आहे, स्पेशल की फीचर आहे हे, की प्लांट्स सगळ्यांना अन्न पुरवतात. साई लुक ॲट हिअर, व्हाय आर यू लुकिंग देअर, काय तिकडे, तिकडे का क्लास. ओके. पुढे आता क्लासिफिकेशन बघा, आपण कोणत्या बेसिसवर करणार आहोत. आपण जे क्लासिफिकेशन करणार आहोत प्लांट्सचं, ते कोणत्या बेसिसवर करणार आहोत. पहिला पॉइंट आहे, दॅट इज नथिंग बट द प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. ऑर्गन्स कोणते ऑर्गन्स आहेत आपल्याला, हात आहेत,
आहेत, डोळे, नाक, तोंड, इयर, बरोबर. अजून बॉडीमध्ये खूप सारे ऑर्गन्स आहेत. आता आपण आपली बात करतोय का इथे, आपली गोष्ट चालू आहे का, प्लांटची गोष्ट चालू आहे. प्लांट्सला कोणते ऑर्गन आहेत, रूट्स आहेत, स्टेम आहेत, ब्रांचेस आहेत, किंवा लिव्स घ्या, फ्लावर्स घ्या, फ्रुट्स घ्या, सीड घ्या, हे सगळे त्याचे काय आहेत, ऑर्गन्स. मग काही प्लांट्स मध्ये ते ऑर्गन्स प्रेझेंट आहेत, काही मध्ये ते ऑर्गन्स ऍबसेंट आहेत. सो याच्या बेसिसवर तुमचं सगळ्यात पहिलं क्लासिफिकेशन होणार आहे. दॅट इज नथिंग बट द क्रिप्टोगॅम्स अँड फेनरोगॅम्स. ते नंतर बघू आपण, ते नंतर बघूया. पुढचा मुद्दा काय, द ऍब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट अँड सीड. काही प्लांट्स मध्ये फ्लावर्स आहेत, काही प्लांट्स मध्ये नाहीत, काही प्लांट्स मध्ये फ्रुट्स आहेत, सीड्स आहेत, काहींमध्ये नाही. काहींकडे फ्रूट आहे पण सीड नाहीये, काहींकडे फ्रूट आहे पण सीड नाहीये. उदाहरणार्थ बनाना आहे सीड, कोकोनट, नारळ आहे सीड त्याच्यामध्ये. कोकोनट आहे ना, फ्रूट आहे, पण सीड कुठे आहे, वेअर इज सीड. तो इम्पॉर्टंट आहे, शिकायचा भाग आहे, महत्वाचा. पुढे, वेदर द सीड आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट. आता काहींमध्ये सीड जे आहे हे फ्रूटच्या आतमध्ये, उदाहरणार्थ सफरचंद त्याच्या आतमध्ये असणारे सीड्स, चिक्कू, वॉटरमेलन, खूप सारे सीड्स आहेत, लॉट्स ऑफ सीड्स आर देअर. अजून ऍपल, व्हेरी गुड, ऍपल इज एक्झाम्पल. अजून मँगो मध्ये कोळे, बरोबर. पपई, खूप साऱ्या बिया आहेत पपई मध्ये. अजून मुलांना एकही फ्रूट नाही माहिती. हा, झालं झालं झालं, मेट, जॅकफ्रूट, बरोबर बरोबर. ओके ओके, जॅकफ्रूट झालं, सांगितले, बरेचसे एक्झाम्पल सांगितले. मुलं हरली या परीक्षेमध्ये, मुलं हरली. मुलं खाण्याच्या कामाची नाही आहेत, हा, झोपायला आलेत का सगळी. चला, मग सीड्स एनक्लोज्ड आहेत की विदाऊट एनक्लोज्ड आहेत. आता बघा, हे जे सगळे सीड्स तुम्ही सांगितले मला आता, हे सगळे एनक्लोज्ड वाले होते, हे फ्रूटच्या आतमधले होते. उदाहरणार्थ ऍपलचे सीड्स, बरोबर, चिकूचे सीड्स, मँगोचा सीड, हे सगळे जे सीड्स तुम्ही आता मला सांगितले, हे सगळे एनक्लोज्ड आहेत, आतमध्ये. काही सीड्स बाहेर असतात. ओके, ते पण बघूया. द प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज लाईक झायलेम अँड फ्लोएम. आता इथे झायलेम आणि फ्लोएम नाही लिहिले, बट मी तुम्हाला सांगतो झायलेम कोणाला म्हणायचं आणि फ्लोएम कोणाला म्हणायचं. आता हे काय तर तुमचे, हा समजा प्लांट आहे, स्टेम आहे, आणि इथे काय तर त्याचे रूट्स आहेत. ठीक आहे. आता रूट्स कशासाठी असतात मला सांगा, रूट्स कशासाठी असतात, उभं राहण्यासाठी. वॉटर ऍब्सॉर्प्शन इज द मेन फंक्शन ऑफ रूट्स. उभं राहण्यासाठी काय, उभं राहण्यासाठी नाही, वॉटर ऍब्सॉर्ब करणे हे फर्स्ट फंक्शन आहे, सगळ्यात महत्वाचं फंक्शन. आणि सेकंड फंक्शन काय, सपोर्ट, मातीला घट्ट पकडून ठेवणे, टू होल्ड सॉइल फॉर्मली सो दॅट ते झाड पडायला नको, हे त्याचं मेन फंक्शन आहे. पहिलं मेन फंक्शन काय, वॉटर ऍब्सॉर्प्शन. काय, वॉटर अँड मिनरल ऍब्सॉर्प्शन. ओके. मग आता जसं आपल्या शरीरामधनं, आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचं ब्लड आहे, एक आहे ऑक्सिजिनेटेड ब्लड आणि आहे डिऑक्सिजिनेटेड ब्लड. ओके, मग दोन्ही एकाच वेसल मधनं फ्लो होतात का, नाही, वेगवेगळ्या वेसल मधनं फ्लो होतात. सिमिलरली इथून जे काही तुम्ही वॉटर ऍब्सॉर्ब केलेले, हे वॉटर वरपर्यंत नेण्यासाठी कुठून, रूट पासून, जे वॉटर आणि मिनरल तुम्ही ऍब्सॉर्ब केले, हे रूट पासून डिफरंट पार्ट ऑफ प्लांट, डिफरंट पार्ट ऑफ प्लांट्स पर्यंत नेण्यासाठी जे काही कंडक्टिंग टिश्यूज असतात त्यांना काय म्हणतात रे, झायलेम. त्यांना काय म्हणतात, झायलेम टिश्यू. कोणते टिश्यू. आता चला, हे वॉटर मिळालं, सनलाईट आला, क्लोरोफिलच्या प्रेझेन्स मध्ये, कार्बन डायऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये फूड तयार केलं गेलं. आता फूड कशासाठी, फक्त वाटण्यासाठी ठेवलंय का प्लांटने, घ्या एन्जॉय करा तुम्ही, मी मरून जातो, तसं आहे का, नाही. तो स्वतः पण काहीतरी खाणार ना, युटिलाइज करणार ना स्वतःसाठी.
मग आता समजा युटिलाइज करायचंय, आता इथे समजा इथे फ्रूट तयार झालंय, फ्रूट नाही फूड काय तयार झालंय, आता हे फूड या इथल्या लिव्स पर्यंत न्यायचंय, तर मग हे फूड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी दुसरा महत्वाचा मुद्दा काय, फूड एक्सपोर्ट करण्यासाठी एका ठिकाणाहून अक्षरशः इथे तयार झालेलं फूड हे रूटला पण लागणार आहे, यस ऑर नो, येस. सो इच अँड एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट, प्रत्येक पार्ट पर्यंत पोहोचवण्याचं काम जे टिश्यू करतात, काय पोचवायचंय रे, फूड पोचवायचंय, त्या टिश्यूजला म्हणतात फ्लोएम टिश्यू. काय म्हणतात, मग या दोघांना, या झायलेम टिश्यू आणि या फ्लोएम टिश्यूजला, या दोघांना कलेक्टिव्हली म्हणतात वॉस्क्युलर टिश्यू. काय म्हणतात, वॉस्क्युलर, किंवा त्याला दुसरं नाव आहे कंडक्टिंग टिश्यू. काय म्हणणार, समजलं का तुम्हाला. मग कोणत्या प्लांट्स मध्ये कंडक्टिंग टिश्यूज आहेत आणि कोणत्या प्लांट्स मध्ये कंडक्टिंग टिश्यूज नाही आहेत, याच्यावरनं पण क्लासिफिकेशन करू शकतो आपण, येस ऑर नो. समजतंय तुम्हाला, एव्हरीवन अंडरस्टँड, ओके. सो हे सगळे पॉइंट्स आहेत, या बेसिसवर आपण काय करणार आहोत, क्लासिफिकेशन करणार आहोत. पहिलं क्लासिफिकेशन काय, प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ ऑर्गन. दुसरं फ्लावर, फ्रूट अँड सीड्स, याच्यावरनं कोणाचे सीड एन्क्लोज आहेत, कोणाचे सीड ओपन आहेत. नंतर कोणाकडे कंडक्टिंग टिश्यूज आहेत, कोणाकडे कंडक्टिंग टिश्यूज नाही आहेत. या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन करणार आहोत आणि ह्यालाच म्हणतात क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. ठीक आहे. सो प्लांट जनरली डिवाइडेड इनटू द टू पार्ट, do not have differentiated plant body and have differentiated plant body. So what do you mean by differentiated body? Differentiated body म्हणजे काय, नो, वेगळा नाही. डिफरन्शिएटेड म्हणजे आयडेंटिफाईड करता येण्यासारखी बॉडी. आता आयडेंटिफाय कसं करणार, मला डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, म्हणजे माझ्याकडे ऑर्गन्स आहेत. पण ज्यांच्याकडे ऑर्गन्स नाहीयेत, डू नॉट हॅव डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी. यांच्याकडे रूट्स नाही आहेत, स्टेम्स नाही आहेत, यांच्याकडे फ्लावर्स नाही आहेत, यांच्याकडे सीड्स नाही आहेत, यांच्याकडे काय म्हणता येईल त्याला, स्टेम्स नाही आहेत, ओके. आणि हॅव डिफरन्शिएटेड प्लांट्स बॉडी म्हणजे त्यांच्याकडे हे सगळं आहे. सो ज्यांच्याकडे बघा, ज्यांच्याकडे रूट्स नाहीयेत, स्टेम नाहीये, लिव्स नाहीये, फ्लावर्स नाहीये, फ्रुट्स नाहीये, सीड्स नाहीये, अशा प्रकारचे जे प्लांट्स आहेत ते कोणत्या ग्रुपमध्ये येतात, थॅलोफायटा. कोणत्या ग्रुपमध्ये येतात, थॅलोफायटा. आता ज्यांच्याकडे डिफरन्शिएटेड बॉडी आहे, माझ्याकडे समजा आता रूट्स पण आहेत, स्टेम्स पण आहेत, लिव्स पण आहेत, बरोबर. सो यांच्यामध्ये परत दोन ग्रुप पडतात. एक ज्यांच्याकडे वॉस्क्युलर टिश्यूज आहेत, वॉस्क्युलर टिश्यू आता बघितले होते आपण, ज्यालाच आपण नाव दिलं होतं कंडक्टिंग टिश्यू. दोन प्रकारचे, एक आहे झायलेम, झायलेम वॉटर आणि विटामिन्स, मिनरल्स घेऊन जातं, आणि फ्लोएम जे काय काय पोचवण्याचं काम करतं, फूड. त्यांना म्हणतो आपण कंडक्टिंग टिश्यू. काहींकडे वॉस्क्युलर टिश्यूज नाहीयेत, कंडक्टिंग टिश्यूज नाहीयेत, काहींकडे टिश्यूज आहेत. मग ज्यांच्याकडे वॉस्क्युलर टिश्यू नाहीयेत त्यांना काय म्हणायचं, तो कोणत्या ग्रुपमध्ये येतो, ब्रायोफायटा. आणि ज्यांच्याकडे आता कंडक्टिंग टिश्यूज आहेत त्यांचे परत फर्दरली सब डिव्हिजन होतं, आणि ते कशावरनं, डू नॉट प्रोड्यूस सीड, म्हणजे कोणाकडे सीड्स आहे, कोणाकडे सीड्स नाहीये. ज्यांच्याकडे सीड्स नाहीयेत त्यांना काय म्हणतो आपण, टेरिडोफायटा. आतापर्यंत आपण तीन ग्रुप्स बघितले, एक थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. ओके. सो थॅलोफायटा कोण कोण होतं रे, ज्यांच्याकडे काहीच नाहीये, ऑर्गन्सच नाहीयेत, त्यांच्याकडे रूट नाही, स्टेम नाही, फ्लावर नाही, फ्रूट नाही, काहीच नाहीये त्यांच्याकडे, पान सुद्धा नाही त्यांच्याकडे. अशा प्लांट्सला आपण काय म्हटलं होतं, थॅलोफायटा. आता माझ्याकडे सगळे ऑर्गन्स आहेत, माझ्याकडे काय आहेत, ऑर्गन्स आहेत, बट माझ्याकडे पाणी वाहून नेण्यासाठी वेगळी सिस्टीम नाहीये, फूड वाहून नेण्यासाठी वेगळी सिस्टीम नाहीये, म्हणजे माझ्याकडे वॉस्क्युलर सिस्टीम नाहीये, कंडक्टिंग टिश्यूज नाहीयेत, झायलेम आणि फ्लोएम नाहीयेत. मला काय म्हणणार, ब्रायोफायटा. मला काय म्हणणार. आणि आता माझ्याकडे सगळे, माझ्याकडे ऑर्गन्स आहेत,
माझ्याकडे रूट्स आहेत, स्टेम आहे, फ्लावर आहे, फ्रूट आहे, बरोबर. वॉस्क्युलर टिश्यू पण आहेत माझ्याकडे. माझ्याकडे काय आहेत? वॉस्क्युलर टिश्यू सुद्धा आहेत माझ्याकडे, म्हणजे झायलेम आणि फ्लोएम सुद्धा आहे माझ्याकडे. आता मला काय म्हणणार तुम्ही? टेरिडोफायटा. बट माझ्याकडे आता काय नाहीये? सीड नाहीये. माझ्याकडे काय नाहीये? सीड नाहीये. आता बघा, ज्यांच्याकडे सीड्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? पॅनोरोगॅम्स. मी दोन नावं सांगितली होती तुम्हाला, एक होते क्रिप्टोगॅम्स, एक होतं पॅनोरोगॅम्स. मग आता हे कोण आले रे? पॅनोरोगॅम्स. पॅनोरोगॅम्स कडे काय? नेक्ड सीड. आता याचे दोन क्लासिफिकेशन, एक नेक्ड सीड म्हणजे सीड्स उघडेत असे, आणि दुसरा आहे एनक्लोज्ड सीड. ओके, बियर सीड्स इनसाइड द फ्रूट. एनक्लोज्ड म्हणजे झाकलेले सीड्स. ओके, याच्यावरनं क्लासिफिकेशन पडतं की नेकेड. जिम्नोचा अर्थच होतो नेकेड. नेकेड म्हणजे उघडा नागडा, म्हणजे ओपन. ज्याचे सीड्स ओपन आहेत त्याला काय म्हणणार? आणि स्पर्म म्हणजे काय? सीड्स. ओके, आणि इकडे आहेत एंजिओस्पर्म्स. कोणते स्पर्म्स? एंजिओचा अर्थ होतो एनक्लोज्ड, झाकलेले, लपवलेले. याचे परत दोन ग्रुप पडतात पुढे एंजिओस्पर्मचे. एक ज्यांचे सीड्स दोन कॉटिलिडॉन्स आहेत आणि ज्यांचे सीड सिंगल कॉटिलिडॉन्स आहेत. उदाहरणार्थ ज्वारी, ज्वारीचा दाना, आणि एक घ्या हरभऱ्याचा दाना किंवा शेंगदाणा. शेंगदाणा दोन भागामध्ये डिवाइड होतो. शेंगदाणे दोन भागामध्ये डिवाइड होतात, तर त्याला किती कॉटिलिडॉन्स आहेत? 2 कॉटिलिडॉन्स आहेत. हरभरा, हरभरा दोन भागामध्ये. तुम्ही फुटाणे खाल्लेत का कधी? फुटाणे, वाटाणे, शेंगदाणे. गाणं म्हणू तुमच्यासाठी? फुटाणे, वाटाणे, शेंगदाणे बघितलेत का? सो दे डिवाइड इंटू द 2 पार्ट्स. कॉटिलिडॉन, किती कॉटिलिडॉन आहेत त्यांच्याकडे? 2. ज्वारीचे दोन भाग करून दाखवा मला. असे दोन भाग करा. बाजरीचे असे दोन भाग करा. तांदळाचे दोन भाग करून बघा. सिंगल कॉटिलिडॉन आहे. काय? सिंगल कॉटिलिडॉन आहे. ओके, मग याच्यावरनं ज्यांच्याकडे दोन कॉटिलिडॉन आहे त्याला काय म्हणतात? डायकॉट्स. आणि ज्यांच्याकडे सिंगल कॉटिलिडॉन आहे त्यांना काय म्हणणार आपण? मोनोकॉट्स. मोनोकॉटिलिडॉन असं पण नाव आहे त्याचं, मोनोकॉटिलिडॉन, डायकॉटिलिडॉन. शॉर्टकट मध्ये मोनोकॉट्स, डायकॉट्स. हे फक्त आपण क्लासिफिकेशन बघितलं. हे काय बघितलं ताई? क्लासिफिकेशन बघितलं. ओके, आता हे आपल्याला 1 बाय 1 डिटेल मध्ये बघायचं आहे. कोणाला इथपर्यंत कळलं? समजलं सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. ओके, चला मग पुढे जाऊया. आता मेन दोन ग्रुप्स आहेत प्लांटचे, दोन मेन ग्रुप्स. एक आहे क्रिप्टोगॅम्स आणि दुसरं होतं फॅनोरोगॅम्स. फॅनोरोगॅम्स पहिले तर क्रिप्टोगॅम्स बघूया. क्रिप्टोचा अर्थ काय होतो बघा? क्रिप्टोचा अर्थ होतो हिडन, आणि गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ज्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, आता जनरली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स काय आहेत प्लांट्स मध्ये? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे काय आहेत? स्टेम. रिप्रोडक्टिव्हचा अर्थ काय होतो? की एकापासून दुसरा जीव तयार करणे. एकापासून दुसरा जीव तयार करणे. आता प्लांट्स मध्ये एका प्लांट पासून दुसरा प्लांट कसं तयार होतो? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीड. आपण सीड घेतलं, जमिनीमध्ये टाकलं आणि सीड उगवलं, नवीन प्लांट्स तयार झाले. सिमिलरली मँगोचं सीड घेतलं, टाकलं, नवीन मँगोचं प्लांट तयार झालं. चिकूचं सीड घेतलं, जमिनीमध्ये जर्मिनेट केलं, नवीन चिकू तयार झाला. बरोबर आहे. मग सगळे प्लांट्स कडे सीड नाहीयेत, मग बाकीचे प्लांट्स मरून जातील का? एक्सटिंक्ट होतील का? नष्ट होतील का? एक्सटिंक्ट म्हणजे नष्ट होणे. होतील का? उदाहरणार्थ गुलाबकडे सीड आहे का? तुम्ही म्हणाले गुलाबो कुठून आली इथे? गुलाब दादा आपले. रोज कडे सीड आहे का? मग रोज संपून गेले का सगळे? नाही. मग आपण काय करतो? त्याची स्टेम कट करतो, फांदी कट करतो स्टेम, आणि ती दुसरीकडे लावतो, जर्मिनेट होते. ओके, मोगरा सेम, स्टेम कट करतो, दुसरीकडे लावतो. जाई जुई, जास्वंद, येस और नो? हिबिस्कस, जिला हिबिस्कस म्हणतो आपण, याचे सीड्स आहेत का? नाही. मग काहींचे सीड्स आहेत, काहींचे सीड नाही आहेत.
ओके, यांना आपण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणतो. यांच्यापासून काय तयार होतात रे? नवीन प्लांट्स तयार होतात. आणखी काही जे प्लांट्स आहेत यांचे जे पान आहेत, लीफ, या लीफ पासून नवीन प्लांट तयार होतात. पर्णफुटी म्हणतात त्याला. काय म्हणतात? पर्णफुटी नावाचा एक प्लांट आहे. पर्ण मीन्स लीफ, त्या पानापासून नवीन झाड तयार होतं. हे त्यांचे काय झाले? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स तयार झाले, किंवा हे त्यांचे काय आहेत? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. ओके, सो मग क्रिप्टोगॅम्स कोणाला म्हणायचं? की ज्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हिडन आहेत, लपलेले आहेत, दिसत नाहीयेत, अशा प्लांट्सला आपण काय म्हणणार? क्रिप्टोगॅम्स. मग याच्यामध्ये पहिले तीन ग्रुप येतात. कोणकोणते? थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. नावं लक्षात ठेवा मुलांनो. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. ओके, चला मग आता यांच्यामध्ये काय? ऍब्सेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट अँड सीड. यांच्याकडे फ्लावर पण नाहीये, फ्रूट पण नाहीये, सीड पण नाहीये. काही प्लांट्स तर असे त्यांच्यामध्ये, उदाहरणार्थ थॅलोफायटा यांच्याकडे तर रूट्स पण नाहीये, स्टेम पण नाहीये, लीव पण नाहीये, बॉडी ऑर्गन्सच नाहीयेत त्यांच्याकडे. चला मग आपण डिटेलमध्ये बघूया. अ क्रिप्टोगॅम इज अ प्लांट or plant like creature that reproduces through the spores than that of the seed or blooms. आता हे स्पोअर्स काय असतात ना, हे मी थोड्या वेळाने सांगेन. यांच्याकडे सीड नाही आहेत बट स्पोअर्स आहेत. ओके, स्पोअर्स आहेत जे हवेमध्ये उडतात, दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडतात आणि तिथे ते जर्मिनेट होतात. हे जे क्रिएचर आहेत किंवा हे जे प्लांट्स आहेत, हे रिप्रोडक्शन सीड थ्रू करू शकत नाही. द अल्गी, उदाहरणार्थ अल्गी बघा, अल्गीमध्ये सीड्स आहेत का? नाही. बट काय करा, एक पाणी इथे ज्याच्यामध्ये अल्गी आहे असा प्लांट आहे, असा एक तलाव आहे, आणि एक तलाव असा आहे ज्याच्यामध्ये अल्गी नाहीये. तुम्ही काय करा, फक्त त्या अल्गी असं घ्या, हाताने असं थोडस मेश करा, आणि तोच हात फक्त तुम्ही काय करा, या दुसऱ्या तलावामध्ये धुवा की ज्या तलावामध्ये अल्गी नाहीये. थोड्या दिवसांनी तिकडे अल्गी फॉर्मेशन झालेली दिसेल का? येस, तो प्रकार आहे. सीड नाहीये बट त्यांचे जे थ्रेड्स आहेत, हे थ्रेड रिप्रोडक्शनचं काम करतात. बघितले ना तुम्ही? अल्गी कधी असं हाताने उचलून बघितलीये का? असं थ्रेड लाईक शी काय शी त्याच्यामध्ये खायची आहे का ती? थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतात. येस ऑर नो? तिथे लीव्स दिसतात का तुम्हाला? कधी लीव्स दिसले, पानं दिसले, त्याचं खोड दिसलं का असं जाड, किंवा असे रूट्स दिसले का? असे जे पसरलेले असतात, असं पाण्याच्या खाली जाऊन बघा, रूट्स दिसत आहेत का? नाही, रूट्स नाहीयेत त्यांना. मग स्टेम नाहीये, लीव नाहीये, रूट्स नाहीयेत, बॉडी ऑर्गन्सच नाहीयेत. ऍबसेंट, ऑल बॉडी ऑर्गन्स आर ऍबसेंट. थॅलोफायटा ग्रुप. कोणता ग्रुप? ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा आर कन्सिडर्ड क्रिप्टोगॅम्स. मग क्रिप्टोगॅम्स मध्ये कोण कोण येतं? ब्रायोफायटा, अल्गी म्हणजे थॅलोफायटा, आणि टेरिडोफायटा. क्रिप्टोगॅम डिराइव्ड इट नेम फ्रॉम द वर्ड हिडन रिप्रोडक्शन. बघा, क्रिप्टोगॅम हा शब्द कशावरून आलाय? हिडन रिप्रोडक्शन. क्रिप्टोचा अर्थ काय होतो? हिडन, आणि गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, याच्यावरनं हा शब्द आलाय क्रिप्टोगॅम्स. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन ओके? नो सीड जनरेटेड, यांच्यामध्ये सीड जनरेशन होत नाही. हेन्स क्रिप्टोगॅम्स आर द नॉन सीड रिप्रोडक्टिव्ह प्लांट्स. राहील लक्षामध्ये? येस ऑर नो? येस. चला मग आता बघूया क्रिप्टोगॅम्स. जनरली क्रिप्टोगॅम्स डिवायडेड इंटू द थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. ओके, यांच्यामध्ये बघा, यांच्यामध्ये तुम्हाला लीव दिसत नाहीये, रूट्स दिसत नाहीये, काहीच दिसत नाही. यांच्यामध्ये थोडस तुम्हाला स्टेम सारखा भाग दिसतो, लीव सारखा थोडासा भाग दिसतो. तिथे मात्र सगळे बॉडी ऑर्गन्स त्यांचे प्रेझेंट आहेत. इथे रूट्स पण मिळतील तुम्हाला बघायला, स्टेम पण बघायला मिळेल, आणि लीव्स पण तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्यामधनं एक गोष्ट लक्षात ठेवायची की एका जनरेशन मधनं दुसरी जनरेशन डेव्हलप होत गेलेली आहे. यालाच इव्होल्युशन असं म्हणतात, प्रगती म्हणतात, उत्क्रांती म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे इव्होल्युशन होत गेले. सगळ्यात पहिले पृथ्वी तलावर असे प्लांट्स होते, त्यांच्या जेनेटिक्स मध्ये थोडे बदल होत जाऊन अशा प्रकारचे प्लांट्स तयार झाले. आणखी लाखो करोडो वर्ष पास झाली आणि त्याच्यामध्ये आणखी थोडेसे चेंजेस होत जाऊन अशा प्रकारचे प्लांट झाले. आणि यांच्यामध्ये पण हळूहळू बदल होत जाऊन मग काही प्लांट्सला फ्लावर यायला लागले, काही प्लांट्सला फ्लावर नव्हते,
मग ज्यांना फ्लावर आले त्यांना फ्रुट्स आले, ज्यांना फ्रुट्स आले त्याच्यामध्ये सीड्स आले. अशा पद्धतीने हळूहळू डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. समजतं का तुम्हाला? येस. पण सगळ्यात पहिला ग्रुप बघूया, दॅट इज नथिंग बट द थॅलोफायटा. काय थॅलोफायटामध्ये? प्लांट्स दॅट डू नॉट हॅव वेल डिफरन्शिएटेड बॉडी डिझाईन. वेल डिफरन्शिएटेड बॉडी डिझाईन नाहीये त्यांच्याकडे. मग डिफरन्शिएटेड नाहीये म्हणजे काय आहे? म्हणजे काय नाहीये त्यांच्याकडे? सर रूट्स नाहीयेत, स्टेम नाहीयेत, लीव्स पण नाहीयेत. बघितलं होतं आपण ऑलरेडी. येस ऑर नो? बघा हा थॅलस, याच्याकडे काहीच नाहीये. द प्लांट इन दिस ग्रुप आर कॉमनली कॉल्ड ॲज अल्गी. ओके. या ग्रुपमध्ये मेन एक्झाम्पल तुम्ही डोक्यात काय ठेवणार? अल्गी. मालगीचे मी परत 3 एक्झाम्पल सांगितले होते तुम्हाला. पहिला ग्रीन अल्गी, ब्लू अल्गी आणि रेड अल्गी, असे 3 प्रकारचे अल्गीज असतात. येस ऑर नो? येतंय लक्षामध्ये? सगळ्यांचं कळतंय? आर्यन दादा इधर को देखो, हम इधर है. ठीक आहे. अल्गी तुमच्या माहितीसाठी सांगतो, जगामधला 70% ऑक्सिजन हा कोणापासून मिळतो आपल्याला? अल्गीज मधनं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की मोस्ट ऑफ द ऑक्सिजन फॉर्मेशन जर जगामध्ये कोण करत असेल, वर्ल्ड मध्ये, अर्थवर, वर्ल्ड पण नाही जाऊ द्या, अर्थवर जर सगळ्यात जास्त ऑक्सिजन फॉर्मेशन कोण करत असेल तर ते कोण करतं? अल्गी. द प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. येस ऑर नो? त्यांच्याकडे क्लोरोफिल आहे म्हणून ते काय करणार आहे? फोटोसिंथेसिस करणार आहे. व्हेरी गुड. त्यांच्याकडे क्लोरोफिल आहे म्हणून ते काय करणार? फोटोसिंथेसिस आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार. ओके. म्हणून आपण त्यांना काय म्हणणार? ऑटोट्रॉप्स. काय म्हणणार त्यांना? ऑटोट्रॉप. दीज प्लांट्स आर प्रोडॉमिनेंटली ॲक्वेटिक. प्रोडॉमिनेंटली म्हणजे काय? मुख्यत्वे करून. आता अल्गी तर आपल्या भिंतींवर जमा नाही होणार. कुठे कुठे येते अल्गी जनरली? का आपल्या हातावर अल्गी फॉर्मेशन होईल? आपल्या बॉडीवर अल्गी. इमॅजिन करा अल्गी, इथे अल्गी कसं दिसेल? जाऊ द्या. ठीक आहे. अल्गी प्रिडॉमिनंटली कुठे कुठे सापडते तुम्हाला? पाण्यामध्ये, आणि मेजरली इन सलाईन वॉटर और फ्रेश वॉटर. सलाईन म्हणजे काय? हा म्हटलं का सलाईन आपल्याला इथे लावतात ती. सलाईन मीन्स सॉल्टी वॉटर. ओके. सॉल्टी वॉटर मध्ये सापडतं शिका. ॲक्वेटिक सॉरी फ्रेश वॉटर मध्ये. फ्रेश वॉटर म्हणजे काय? ॲक्वागार्ड मधनं काढलेलं फ्रेश वॉटर. हा रिव्हर वॉटर, पॉन्ड मध्ये असलेलं, तलावामध्ये असलेलं, पावसापासून पडलेलं, त्या पाण्याला फ्रेश वॉटर म्हणतो आपण. समजतंय तात्या? तात्या अंडरस्टँड? नाही? सो आपण काय बघितलं? अल्गी प्रिडॉमिनंटली ॲक्वेटिक आहे म्हणजे ते पाण्यातच सापडतात, पाण्याच्या बाहेर सापडत नाही. ओके. चला पुढे बघूया. दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. ते कधी युनिसेल्युलर पण असतात किंवा मल्टीसेल्युलर सुद्धा असतात. एक्झाम्पल काय? स्पायरोगायरा, युलोथ्रॉक्स, उल्वा अँड सर्गॅझम. बघा हा काय रे? नाही, स्पायरोगायरा नाहीये, हा युलोथ्रॉक्स आहे, उल्वा आहे. ओके. हा सर्गॅझम, हा सर्गॅझम होता, हा अगोदरचा हा उल्वा होता, हा युलोथ्रॉक्स होता. आणि स्पायरोगायराचं तुमच्या याच्यामध्ये चित्र आहेच, बघा जरा एकदा, मला दाखवा. हा ते मी टाकायचं विसरलो जरा. हे बघा. ओके. हे बघा हा काय? स्पायरोगायर. दिसतंय का? स्पायरोगायर. ठीक आहे. स्पायरोगायरा असं. हा आता हे हा एक महत्वाचा, बरं झालं स्पायरोगायरावरनं आठवलं. जरा इकडे लक्ष द्या. ही फिगर परीक्षेमध्ये येते ऑलवेज काढायला. हा इम्पॉर्टंट. ही ड्रॉ वेल लेबल्ड डायग्राम ऑफ स्पायरोगायरा. नीट अँड वेल लेबल्ड डायग्राम ऑफ स्पायरोगायरा. सो हे चित्र स्पायरोगायराचं काढायला येतं, डायग्राम काढायला येते. सो ती तुम्हाला एक्झाम मध्ये काढता यायला पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. सो त्यावर टिक मार्क करून घ्या, IMP लिहा. बाकी काय काढता येईल नाही येईल, स्पायरोगायरा काढता यायला पाहिजे. ओके. सम ऑफ दीज फाउंड इन अ फ्रेश वॉटर. ऑलरेडी बघितलंय आपण, अल्गी फ्रेश वॉटर मध्ये सापडते, काही जण सलाईन वॉटर मध्ये सापडतात. दीज प्लांट्स युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. हे पण मी ऑलरेडी सांगितलंय. हे काय आहेत? फ्रेश वॉटर मध्ये किंवा सलाईन वॉटर मध्ये सापडतात. युजली त्यांची बॉडी कशी असते? सॉफ्ट अँड
फायबर लाईक बॉडी. बघा हे पॉइंट्स तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचे आहेत. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला राईट अ शॉर्ट नोट ऑन थॅलोफायटा, तर काय लिहिणार तुम्ही? सगळ्यात पहिलं वेल डिफरन्शिएटेड बॉडी आहे, ऑटोट्रॉप्स आहेत, जनरली ते त्यांना अल्गी म्हणतो, प्रिडॉमिनेंटली ॲक्वेटिक आहे. ॲक्वेटिक नंतर तुम्ही लिहू शकतात की फ्रेश वॉटरमध्ये सापडतात किंवा सलाईन वॉटरमध्ये सापडतात. पुढचा मुद्दा काय लिहायचा? त्यांची बॉडी सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी आहे. ओके, आणि मग एक्झाम्पल लिहा, स्पायरोगायरा, युलोथ्रॉक्स, उल्वा, सर्गॅझम. ओके, हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? मग थॅलोफायटा ग्रुपचे. ओके, पुढे काय रे? व्हेरियस टाइप्स ऑफ फंगी लाइक्स ईस्ट अँड मोड्यूल्स विच डू नॉट हॅव क्लोरोफिल आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस ग्रुप. ओके, जाऊ द्या, सोडा दे. आता तेच थॅलोफायटा, आता तीच इन्फॉर्मेशन मी परत इथे लिहिलेली आहे. काय काय मेनली ग्रो कशामध्ये करतात? वॉटरमध्ये. आपण बघितलं त्यांना ॲक्वेटिक म्हणतात, फ्रेश वॉटर और सलाईन वॉटर. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट. काय नाहीये त्यांच्याकडे? रूट नाहीये, स्टेम नाहीये, लिव्ह नाहीये, फ्लावर्स नाही आहेत का काही? त्याला आपण पहिला पॉइंट लिहिला होता की वेल डिफरन्शिएटेड नाहीयेत ते. आहेत का? नाहीयेत. ओके, दे आर ऑटोट्रॉपिक आहेत कारण त्यांच्याकडे क्लोरोफिल आहे. एक्झाम्पल काय? अल्गी. अल्गी बद्दल जर विचारलं तर अल्गीमध्ये ग्रेट व्हरायटीज आहेत. 3 प्रकारच्या अल्गीज आपण बघितल्या होत्या, ब्लू, ग्रीन आणि रेड. ठीक आहे, ते युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर सुद्धा आहेत. अल्गी मे बी मायक्रोस्कोपिक और लार्ज. ते मायक्रोस्कोपिक पण आहेत आणि लार्ज पण आहेत. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय? जे डोळ्यांनी दिसणार नाही, बघण्यासाठी आपल्याला कशाचा यूज करावा लागेल? मायक्रोस्कोपचा. ही स्पेशल इन्फॉर्मेशन कोणाबद्दल दिली आहे रे? अल्गी. असं पण येऊ शकतं परीक्षेमध्ये, राईट अ शॉर्ट नोट ऑन अल्गी. मग मला एक प्रश्न पडलाय की अल्गी काय आहे? थॅलोफायटा, ब्रायोफायटा की टेरिडोफायटा? थॅलोफायटा. हा, लक्षात राहायला पाहिजे की अल्गी कोणत्या ग्रुपमध्ये येतं. हे जर विचारलं तर थॅलोफायटाच लक्षात ठेवा. समजलं का? बघा, फ्रेश वॉटरमध्ये, सलाईन वॉटरमध्ये सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी, क्लोरोफिल आहे. ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नाहीयेत त्यांचे एक्झाम्पल काय? फंगी लाईक ईस्ट अँड मोल्ड्स. ओके, एक्झाम्पल्स तुम्ही बघितलेले आहेत, स्पायरोगायरा, उल्वा, युलोथ्रॉक्स आणि सार्गॅझम. 4 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा थॅलोफायटाचे. हे लक्षात ठेवायचेच आहेत. कोणकोणते? स्पायरोगायरा, उल्वा. आपलं उल्वा लक्षात ठेवा. स्पायरोगायरा, उल्वा, उलोथ्रॉक्स आणि सार्गॅझम. राहील लक्षामध्ये? माझ्या लक्षात राहिलं, तुमच्याही राहिला पाहिजे. बघा, हा उल्वा, हा कारा, त्याच्यानंतर स्पायरोगायरा, कारा, चारा. ठीक आहे, नेक्स्ट वन इज द ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटाला काय म्हणणार आपण? एम्फिबियन्स. आता बघा इव्होल्युशन कसं होत गेलं, बघा प्रगती कशी होत गेली. काही अॅनिमल्स बद्दल सांगतो मी थोडस. सगळ्यात पहिले तर खूप वर्ष, जवळजवळ 40,000 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला. किती वर्ष? 40,000 इयर्स. खूप जोरात मुसळधार पाऊस पडला आणि सो दॅट अर्थवर जेवढेही खड्डे होते हे सगळे खड्डे भरले गेले आणि मग त्यालाच आपण नाव दिलं ओशन. काय नाव दिलं? ओशन. महासागर, सी, समुद्र तयार झाले. त्यांच्यामध्ये मग छोटे 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 जीव निर्माण झाले. त्याच्यापासून फिशेस निर्माण झाले. फिश म्हणजे काय? मासे, पाण्यात राहणारे ॲक्वेटिक ॲनिमल्स निर्माण झाले. ओके, म्हणजे आता सजीव सृष्टी कुठे निर्माण झाली आहे रे? पाण्यामध्ये. पाण्याच्या बाहेर कोणी आहे का? नाही. सो मग काही ॲनिमल्स हे बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले आणि मग ते जमिनीवर सुद्धा राहायला लागले किंवा जमिनीवर राहायला शिकायला लागले. त्यांना आपण नाव काय दिलं? ॲम्फिबियन्स. जे पाण्यात पण राहू शकतात, जे जमिनीवर पण राहू शकतात. जेव्हा ते पाण्यात जातात तेव्हा ते स्किन थ्रू ऑक्सिजन घेतात आणि जेव्हा ते जमिनीवर जातात तेव्हा ते नाकाने ऑक्सिजन घेतात. त्यांच्याकडे लंग्स सुद्धा आहेत. उदाहरणार्थ फ्रॉग, टॉर्टॉइज, त्याच्यानंतर मगरमच्छ ज्याला क्रोकोडाईल आपण म्हणतो. यस ऑर नो? दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ ॲम्फिबियन्स. ओके, इव्होल्युशन झालंय, प्रगती झाली, उत्क्रांती झाली. सिमिलर इव्होल्युशन आपल्याला या ठिकाणी पण बघायला मिळतं की आतापर्यंत आपण जे थॅलोफायटा ग्रुप मधले प्लांट्स बघितले हे वेल डिफरन्शिएटेड नव्हते.
प्रगती नव्हती त्यांच्याकडे, लिव्ज नव्हते, स्टेम्स नव्हते, फ्लावर नव्हते, रूट्स नव्हते, काहीच नव्हतं. आता हळूहळू त्यांच्यामध्ये इव्होल्युशन व्हायला लागलं, प्रगती, त्यांच्या जेनेटिक्स मध्ये काहीतरी थोडे थोडे बदल व्हायला लागले आणि एक नवीन ग्रुप तयार झाला, त्याचं नाव आहे ब्रायोफायटा. आता हे जे प्लांट्स आहेत हे पाण्यातही राहू शकत होते, हे जमिनीवर सुद्धा राहू शकत होते. राहत होते म्हणजे काय असे बसत होते का? नाही, जमिनीवर राहायला लागले. इन द सेन्स बघा, पाण्यामध्ये जेव्हा आहेत ते, तुम्हाला लिव्स कशासाठी पाहिजे? फोटोसिंथेसिस साठी. रूट्स कशाला पाहिजे? पाणी ऍब्सॉर्ब करण्यासाठी. आता तुम्ही पाण्यामध्येच आहेत तर पाणी काय ऍब्सॉर्ब करायची गरज आहे? आता सगळी शेवाळ इकडून तिकडून पसरलेली आहे. मग आता इकडच्या पार्टला पाणी इकडे पोचवायची गरज आहे का? इकडे तयार झालेलं फूड इकडे पोचवायची गरज आहे का? इथे पाणी आहे, इकडे फूड पण बनवलं जातंय, ग्रीन आहे, ग्रीन असल्यामुळे फोटोसिंथेसिस पण होत आहे. मग फूडची देवाणघेवाण करायची गरज आहे, झायलेम फ्लोएम टिश्यूची गरज आहे? काहीच गरज नाहीये. पाण्यामध्ये असल्यामुळे त्यांना ना लिव्हची गरज आहे, ना फ्लावरची गरज आहे, ना स्टेमची गरज आहे, ना रूटची गरज आहे. पण आता जे प्लांट्स हळूहळू जमिनीवर ग्रो व्हायला लागले, बरोबर, जमिनीवर ग्रो व्हायला लागले, पण ते एक्झॅक्टली खूप दूर आहेत का जमिनीवर? नाही, समुद्राच्या एक्झॅक्टली शेजारी, म्हणजे जिथं पाण्याचं प्रमाण कसं आहे अजून पण खूप जास्त आहे. पाण्यात नदी, जसं तुम्ही एखाद्या बीचवर जातात, असा खड्डा खणला की लगेच पाणी लागतं की नाही? येस ऑर नो? म्हणजे तिथल्या जमिनीमध्ये पाणी काय? एम्पल ऑफ अमाऊंट मध्ये. म्हणजे अजूनही थॅलोफायटा ग्रुप मध्ये तुम्हाला रूटचं डेव्हलपमेंट दिसत नाही, अजूनही रूटचं डेव्हलपमेंट दिसत नाही. बट अदर ऑर्गनेल्स तुम्हाला दिसतात, जस्ट लाईक स्टेम दिसतं, थोडेसे छोटे 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 लिव्ह दिसतात, बट कम्प्लिटली डेव्हलप्ड नाही. हे पाण्यातही राहू शकतात, पाण्याच्या बाहेर म्हणजे जमिनीवरही राहू शकतात, आणि म्हणून यांना आपण काय नाव दिलंय? एम्फिबियन्स. बघा हे असे पाण्यामध्ये पण आहेत, पाण्याच्या थोडेसे बाजूला पण आहेत का? येस ऑर नो? द प्लांट्स बॉडी इज कॉमनली डिफरन्शिएटेड टू फॉर्म स्टेम अँड लीफ लाईक स्ट्रक्चर. बघा, ह्या प्लांट्स मध्ये तुम्हाला थोडेसे स्टेम दिसतात आणि थोडस लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतं, तेही कम्प्लिटली डेव्हलप्ड नाही. जसे लिव्स आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये व्हेनेशन असतं, अशा शिरा असतात, दिसतात का तुम्हाला? तसे लिव्स नाहीयेत इथे. स्टेम आहेत का इथे? तसे नाहीयेत, अजून पण नाहीयेत. ओके, बघा हे असे, बघा दिसतायत का? रूट्स दिसतायत का? मला दाखवा कुठे रूट्स दिसतायत का? नाही. बट स्टेम लाईक थोडस स्ट्रक्चर दिसतंय, हे लीफ सारखं दिसतंय पण ऍक्च्युली लिव्स नाहीयेत. इथे पण बघा, दिसतंय का तुम्हाला? इथे स्टेम दिसतंय, ते थोडे लीव्ह सारखे दिसतात, पण रूट्स अजून पण दिसत नाहीये. However, there is no specialized tissues for the conduction of water or other substances. बघा, वॉटर कंडक्शन साठी अजूनही यांच्याकडे झायलेम आणि फ्लोएम टिश्यूज आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ कोण? मॉस, फनेरिया आणि मर्चंटिया, हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. मॉस राहील लक्षामध्ये? येस. आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये काय दिलेले, मी ही तुम्हाला अगोदरची जी सांगितली ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली. टेक्स्टबुक मध्ये काय दिले बघा, दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड एज अ एम्फिबियन्स. काय म्हणतात त्यांना? एम्फिबियन्स, बिकॉज दे ग्रो इन अ मॉइस्ट सॉइल, नीड वॉटर फॉर द रिप्रोडक्शन. कुठे ते? मॉइस्ट सॉइल मध्ये. मॉइस्ट म्हणजे काय? मॉइस्टचा अर्थ काय होतो? MOIST, मॉइस्ट. ओलसर जमीन, ओलसर जमीन, ज्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशी जमीन, मॉइस्ट. ओके. त्याच्यानंतर these plants are thaloids, multicellular non-moving organisms in which there is no organization of tissues into the organs. ओके. काही थॅलॉइड्स म्हणतात. थॅलॉइड्स म्हणजे काय? असे मल्टीसेल्युलर लिव्हिंग्स की ज्यांच्यामध्ये टिश्यूचं ऑर्गनायझेशन नाहीये. उदाहरणार्थ आपले डोळे, डोळ्यामध्ये एक पर्टिक्युलर काइंड ऑफ टिश्यूज आहेत जे बघण्याचं काम करतात, बरोबर. आपल्या लंग्स मध्ये वेगळ्या प्रकारचे टिश्यू आहेत जे पंपिंगचं काम करतात, हवा इनटेक आणि बाहेर सोडण्याचं काम करतात. किडनी मध्ये वेगळ्या प्रकारचे टिश्यूज काम करतात. ब्रेन्स मध्ये असणारे टिश्यूचं काम वेगळं आहे. ऑर्गनाइज्ड आहेत का? का मला सांगा, डोळ्यातले टिश्यू ब्रेन मध्ये आहेत असं?
आहे का असं? किडनीमध्ये वेगळ्या प्रकारचे टिश्यू आहेत, त्यांचं काम काय? फिल्ट्रेशन काम आहे. आता ते फिल्ट्रेशन वाले टिश्यू काढून जर लंग्स मध्ये बसवले तर चालेल? यस ऑर नो? म्हणजे जिथे जे टिश्यू आहेत ते वेल ऑर्गनाइज्ड आहेत, एकत्र आहेत, आणि त्या सगळ्या टिश्यूचं काम एकच आहे, डोळ्यांनी काम करणे बघणे. ब्रेनचं काम आहे कोऑर्डिनेशन, किडनीचं काम आहे फिल्ट्रेशन, ओके, स्टमकचं काम आहे डायजेशन. तिथे वेगळ्या प्रकारचे टिश्यूज आहेत. तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या टिश्यूचं ऑर्गनायझेशन आहे. समजतंय ना? आता समजा एखादा वधूवर सूचक मेळावा आहे, लग्नाचा कार्यक्रम आहे, लग्न आहे आणि आवाहन केलं गेलंय की ज्या नवरदेवांना लग्न करायचंय त्यांनी या, ज्या नवरींना लग्न करायचंय त्यांनी पण या, मुलींना. मग तुम्ही तुमच्या मॅचिंग इथे शोधा आणि मग समजा तुमच्या जोड्या ठरल्या की मग आपण तुमचं लग्न लावून देऊ. असं ना, असं एक वधूवर सूचक एक कार्यक्रम असतो, खूप मोठा कार्यक्रम असतो, आणि एकाच कार्यक्रमामध्ये 50 लग्न होतात. म्हणजे पैसा वाचतो, खर्च वाचतो, शिवाय त्या संस्था असतात त्या त्यांना डोनेशन्स देतात, 1-1 लाख रुपये देतात लग्न झाल्यावर, तुमचा संसार चालावा त्याच्यासाठी भांडे वगैरे देतात. असा कार्यक्रम होतो. आता इथे वेल ऑर्गनाइज्ड कार्यक्रम आहे, तर इथे कोण येणार आहे? मुलं येणार आहेत लग्नासाठी, मुली येणार आहेत लग्नासाठी. आता इथे जिराफ आले तर लग्नाला, लॉयन आला तर, टायगर आला तर, वेल ऑर्गनाइज्ड असेल का? ते लग्नासाठी बोलवलंय म्हणजे मुलगाच पाहिजे, मुलगीच पाहिजे, संपला विषय, दॅट्स इट, दुसरं काहीच नाही पाहिजे आपल्याला. सिमिलरली जर इथे डोळ्यांचे टिश्यू आहेत तर इथे डोळ्यांचेच टिश्यू पाहिजेत, इथे ब्रेनच्या टिश्यूचं कामच नाहीये. हार्ट मध्ये जर टिश्यूज पाहिजेत तर इपिथेलियल टिश्यूज पाहिजे, बाकी दुसऱ्यांचं कामच नाहीये तिथे. समजलं का? त्याला म्हणतात वेल ऑर्गनाइज्ड. ओके, सो सिमिलरली हे थायरॉइड काय वेल ऑर्गनाइज्ड नाही आहेत. इंटू ऑर्गन असे टिश्यूज एकत्र येऊन असे ऑर्गन्स डेव्हलप झालेत का त्यांचे? जसं स्टेम डेव्हलप झालाय, स्टेम मध्ये वेगळ्या प्रकारचे टिश्यू आहेत, लिव्ज आहेत, लिव्ज मध्ये वेगळ्या प्रकारचे टिश्यू आहेत, रूट्स आहेत, रूट मध्ये वेगळ्या प्रकारचे टिश्यू आहेत. त्या टिश्यूचं काम काय? पाणी खेचण्याचं. रूटचं काम काय? स्टेमचं काम काय? सपोर्ट देण्याचं. मग ते सगळे टिश्यू सपोर्टच देण्याचं काम करतात. लिव्ज मधले जे टिश्यू आहेत त्यांचं काम काय? फोटोसिंथेसिस करण्याचं. मग ते फोटोसिंथेसिसच करतात. मला सांगा, रूट फोटोसिंथेसिस करतो का? नाही करत, त्याचं काम नाही आहे ते. तसे टिश्यू तिथे नाही आहेत. रूट्स मध्ये आहेत का? नाही आहेत. ओके, फ्रूटचं काम आहे का फोटोसिंथेसिस करणं? फ्रूटने फोटोसिंथेसिस केलं. हसताय तुम्ही, बघा मला मास्तर येडा झाला. फ्रूट कधी फोटोसिंथेसिस करेल का? नाही करणार. करेल, बट कधी? जेव्हा त्याचा कलर ग्रीन असेल, ऍट दॅट टाइम, त्यावेळेस फोटोसिंथेसिस तो करू शकतो. एव्हरी टाइम्स करेलच असं नाही. समजलं? दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. आता आय थिंक बघूया, आहे मी टाकले इथे. याला म्हणतात स्पोर्स. याला काय म्हणतात? बघा, हे डॉटेड जे दिसतंय हे लिव्हच्या बॅक साईडला असतं. काही जे लिव्हज आहेत, काही जे प्लांट्स आहेत, या प्लांट्स मध्ये काय नसतं रे? सीड्स नसतात फॉर अ रिप्रोडक्शन. आता याला जर तुम्ही असं बारीक केलं, चुरलं, जर समजा स्मॅश केलं, तर एकदम फाईन पार्टिकल्स बाहेर पडतील. त्या फाईन पार्टिकल्सला आपण काय म्हणणार? स्पोर. आणि हे इतके हलके असतात, असं फूल जरी केलं तरी कित्येक किलोमीटर पर्यंत ते दूर फ्लो होऊ शकतात. आता हे जिकडे जातील तिकडे जमिनीवर पडले, तिथे त्यांना पाणी मिळालं आणि फेवरेबल कंडिशन्स मिळाले की ते तिथे जर्मिनेट होतील आणि हे प्लांट्स तिथे उगवतील. मग हे कशाचं काम करतायत? रिप्रोडक्शनचं. कशाचं काम करतायत? रिप्रोडक्शन. याला म्हणतात स्पोर रिप्रोडक्शन. काय म्हणतात? समजलं का तुम्हाला? सो दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ओके, आणि हे जे छोटे छोटे डॉट्स बघितले त्याला म्हणतात स्पोरेंजिया. काय म्हणतात? आणि एका स्पोरेंजिया मध्ये लाखो करोडो स्पोर्स असतात.
खूप स्पोर्स असतात. आता हे बघा, हे का असतं माहितीये का, निसर्गामध्ये यांना काय दिलेलं आहे की काही स्पोर्स जर्मिनेट होतील, काही स्पोर्स जर्मिनेट होणार पण नाहीत, आणि सो दॅट ते खूप जास्त रिप्रोडक्शन करतात खूप मोठ्या प्रमाणावर. डार्विनचा एक सिद्धांतच आहे की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बद्दल सांगितले, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली. प्रोलिफिशियलीचा अर्थ काय होतो, खूप मोठ्या प्रमाणावर ते रिप्रोडक्शन करतात, माणूस सोडून. माणूस फक्त हम दो हमारे दो, आता त्याच्यात पण कमतरता आहे, हम दो हमारा एकटाच. आणखी काही वर्षांनी होईल हम दो हम मर जाएंगे, हमारा कोई नहीं. बट अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली. का? आपल्याकडे फॅसिलिटी आहे, आपल्याकडे डॉक्टर्स आहेत, सगळ्या मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. आता एखादा जर कुत्र्याचं एक्झाम्पल घ्या, कुत्र्याला ऍट ए टाइम 4, 5, 6 पिल्लं होतात. ओके, बट मग ती 6च्या 6 पिल्लांना दवाखान्यात घेऊन जाते का? यांना इंजेक्शन द्या, जरा कावीळचं इंजेक्शन द्या, इकडे टिटॅनसचं इंजेक्शन द्या, असं काही असतं का? नाही. मग तिने जरी 6-7 पिल्लांना जन्म दिलाय तर त्यातले 3-4 पिल्लं बिचारी मरून जातात. का? त्यांना खायला न मिळाल्यामुळे, प्रॉपर फूड न मिळाल्यामुळे, ते कारणामुळे, किंवा इन्फेक्शन झाल्यामुळे. ते काय असे प्रोटेक्टेड नाही आहेत आपल्यासारखं. त्यांना झाकून ठेवा, त्यांना गरम कंडिशन्स मध्ये ठेवा, आजारी पडले तर काचेच्या पेटीत ठेवा, असं होतं का? नाही. ते घरातलं असेल कुत्रं तर ते वेगळं, मी बाहेरच्यांची गोष्ट करतो. दॅट्स वाय दे रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली, कारण त्यांना माहिती आहे की 10 पिलांना जन्म दिला की त्याच्यातले 3च सर्व्हाइव्ह होणार आहेत, बाकीचे 7 डेफिनेटली मरणार आहेत. समजतंय तुम्हाला? ओके, सो रिप्रोडक्शन स्पोर्सच्या फॉर्मेशन मध्ये होतं, आणि म्हणून खूप सारे स्पोर्स हवेमध्ये उडतात आणि ते रिप्रोड्यूस करतात. आता स्ट्रक्चर कसं आहे, पहिला तर मुद्दा बघितला आपण, आता स्ट्रक्चर बघूया. कोणाचं बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स कसे असतात? जनरली फ्लॅट रिबन लाईक लॉंग असतात, रिबन सारखे लॉंग, विदाउट ट्रू रूट्स, स्टेम रूट ऑर लिव्स. ट्रू रूट म्हणजे काय रे? असंही म्हणता येईल की यांना फॉल्स रूट असतात. फॉल्स रूट असतात. फॉल्स रूट अर्थ काय? ऍक्च्युली त्यांचं काम असतं वॉटर ऍब्सॉर्प्शनचं, पण ते रूट सारखे दिसत नाहीत, रूट सारखे दिसत नाहीत. ओके, स्टेम नाहीये, लिव्स नाहीयेत. ओके, इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक, जरी त्यांना ऍक्च्युअल स्टेम नाहीये, लिव्स नाहीयेत, बट स्टेम लाईक, लीफ लाईक पार्ट आहे. रूट लाईक रायझॉइड्स पण आहेत. बघा हे दिसत आहेत का तुम्हाला? हा, यांना रायझॉइड्स म्हणतात. याला काय म्हणतात? ऍक्च्युअली यांचं काम काय? वॉटर ऍब्सॉर्प्शनच काम आहे, बट ते ऍक्च्युअली रूट नाहीयेत. रूटचं कसं असं एक फंक्शन असतं, हे प्लांट आहे तर इथेच खाली त्याला रूट्स आहेत, यस ऑर नो? तसं नाही, इथे थ्रू आउट, आणि इथे स्टेम लाईक स्ट्रक्चर दिसतंय, लिव्ह लाईक स्ट्रक्चर दिसतं, पण ते ऍक्च्युअली स्टेम नाहीये. आपण असं म्हणू शकू की हे फॉल्स आहे, ट्रू नाहीये, सत्य नाहीये. समजतंय तुम्हाला? बघा इथे रायझॉइड्स दाखवलेले आहेत, यस ऑर नो? येस, ठीक आहे. मग आपण आज या ठिकाणी थांबूया. लेक्चर बरचसं मोठं झालंय, जवळजवळ 1.5 तासाचं. ठीक आहे, मग आपण आज इथे थांबूया. आपण 2 ग्रुप्स बघितले, एक बघितलं थॅलोफायटा, दुसरं बघितलं ब्रायोफायटा. घरी जाऊन तुम्ही त्याचा डिटेल अभ्यास करा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग पार्ट, आता काय राहिले, फक्त आपलं जास्त नाही राहिलं, आता राहिले टेरिडोफायटा, आणि मग त्याच्यानंतर फॅनोरोगॅम्स मध्ये बघायचं आहे आपल्याला. ओके, फॅनोरोगॅम्स मध्ये काय होईल? जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म्स, आणि दॅट्स इट. मग आपलं चॅप्टर संपून जाईल. ठीक आहे, सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.